आजच्या लेक्चरमध्ये जे मी सांगितलं की आपली जी बॅच चालू होणार आहे, सो याच्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर होणार आहे एमपीएससीचा, आणि त्याच्यामध्ये तुमचा सीसॅट पण, एसए, जीएस 1, 2, 3, 4, प्रिलियमची टेस्ट सिरीज आणि मेन्सची टेस्ट सिरीज. त्याच्यामध्ये तुम्हाला मी फ्लेक्झिबिलिटी देतो की ज्या वर्षी प्रिलियम झाली त्या वर्षी ते करायची असेल टेस्ट सिरीज तेव्हा करा किंवा नंतर करा. ओके, सो ते सगळ्या गोष्टी मी पुढे सांगेन. सो आज मी ओरिएंटेशन लेक्चर घेणार आहे. सो मागच्या काही मुलांनी बघितलं असेल मागच्या बॅच मधल्या, सो तरी पण परत, कारण त्याच्यामध्ये मी बरेच चेंजेस केलेले आहेत पीपीटी मध्ये. सो बेसिकली मग आपला जो हा एक वर्षाचा प्लॅन काय आहे त्याचा ओव्हरव्ह्यू देऊन बऱ्याच स्ट्रॅटेजी तुम्हाला मी आज सांगणार आहे. आता याच्यामध्ये मग सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की आज मी बरे ओरिएंटेशन सांगणार आहे, जे नंतर ऑफलाईन बघतील, रेकॉर्डिंग बघतील, ऑनलाईन बघतील, की आजचं लेक्चर आहे ना ते तुमच्या वर्षभरात जेवढे क्लासेस होणार आहेत ना त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं लेक्चर असणार आहे. कारण जे मी पॉईंट सांगणार आहे ते जिंदगीभर लक्षात ठेवायचे, म्हणजे जोपर्यंत अभ्यास करत आहात ते खूप इम्पॉर्टंट कोर पॉईंट सांगणार आहे प्रिपरेशनचे. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट की आतापर्यंत काय होतं ना, मी गेले 10 वर्ष शिकवले पण दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये, दिल्लीमध्ये बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये, खान स्टडी ग्रुप असो, बरेच इन्स्टिट्यूट्सला शिकवलेले मी. पण तिथं कसा मी एज्युकेटर होतो, त्याच्यामुळे तिथं काय असायचं ना की 60-70 तास द्यायचे, इथिक्स संपवा. इथं मला काही टेन्शन नाही. आता तुमचं जेव्हा इथिक्स चालू होईल की पुढचे 20-25 मे पर्यंत इथिक्स चालणार आहे फुल अँसर रायटिंग करून, तिथं मला काय असायचं ना 60 तासात मी अँसर रायटिंग करू शकत नाही, विषयच संपू शकत नाही 60 तासात, तर अँसर रायटिंग कधी घडून आणणार, तेवढाच लिमिटेड वेळ असायचा. इथं मला तो लिमिटेशन नाहीये, जे मी विषय शिकवणार त्याला आणि बाकी फॅकल्टीला मी अजिबात टाइमचा एवढा इश्यू करत नाही, ऍज लॉंग ॲज मुलांना ते कंटेंट मिळतं. पण मग ह्याच्यामुळं अजून एक इश्यू काय होतो की मी काहीतरी तुम्हाला शिकवतोय आणि मी तुम्हाला खूप हाय लेवल शिकवल्या गोष्टी. आता युपीएससी एमपीएससी सिलेबस सेम झाल्यामुळे मार्केटमध्ये काय चालू, एमपीएससी पोरं म्हणजे काहीतरी इझी शिकवा आणि तुम्हाला जास्त अवघड प्रश्न येणार नाहीत. आणि ह्याच्यात त्यांचं लॉजिक आहे ना की 2011च्या आधी एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होती, त्याच्यामुळे की प्रश्न तेव्हा स्ट्रेट फॉरवर्ड यायचे. बावळटपणा आहे हा, आणि ह्याच्यामुळे पोरांना काहीतरी इझी शिकवा जे करिअर बर्बाद करणार आहेत पोरांची. का, थोड्या वेळात दाखवतो. राज्यसेवेची मेन्स चालू आहे पहिली, एसएचा पेपर संडेला आहे, मागच्या संडेला झाला तुमचा लँग्वेजचे पेपर इंग्लिश आणि मराठी. इंग्लिश मराठीच्या पेपरमध्ये काय निबंध विचारले ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. बघितला इंग्लिश मराठीचा पेपर कुणी ऑनलाईन वाले? सो आणि ऑनलाईन जे आहेत पंकज, बाकी जे अननोन नंबर्स आहेत, तुमचे नावं टाका, म्हणजे मला तुम्हाला रीट नावाने रिफर करायला, मी सगळ्यांचे नंबर नाही लक्ष देऊ शकत. सो आणि ऑफलाईन वाले पण जे आहेत त्यांनी मला नंबर तुमचे पर्सनली मेसेज करा, ते मी एंडला सांगेन तुमचं नाव व्हॉट्सअपवर का ते. सो बेसिकली आता हे जे सांगितलं की एसएचा पेपर, लँग्वेज पेपर मधला एसएचा टॉपिक होता इफ आय वेअर द सायंटिस्ट. मी वैज्ञानिक असतो तर लँग्वेजमध्ये ह्या लेवलचे एसे विचारले त्यांनी. नॉर्मल एसे पेपरमध्ये तर अजून फिलॉसॉफीचे एसे विचारणार. आणि मग इथं काय झालंय की भाई एमपीएससी तर काहीतरी इझी शिकवा. ओके, आणि जरी इझी शिकवलं तर युपीएससीची पोरं जी एमपीएससी देणार, निबंध जरी मी सांगितलं की सिंपल आईवर आला तर 10वीतलं पोरग जे लिहिणार आहे, 12वीतलं जे लिहिणार आहे, ग्रॅज्युएशन जे लिहिणार आहे, पीएचडीचा जो लिहिणार आहे, क्वालिटी मॅटर करते. युपीएससी वाले ज्या निवडला आईवरच निबंध लिहितील आणि तुम्ही जे लिहिणार फरक पडेल. त्यामुळे अभ्यास करताना त्या लेवलचा करायचा, आणि इथं क्लासमध्ये तुम्हाला त्या लेवलचंच कंटेंट मी देईल. तर माझी इथिक्सची बॅच होती, मी एक जे उदाहरण द्यायला, आणि एसीची बॅच इंडिव्हिज्युअल ज्या झाल्या, ओके 50-60 पोरं होती त्याला, आणि त्याच्यात एक मुलगी होती आणि आन्सर रायटिंगला पण होती ती आत्ता राज्यसेवेच्या बॅचच्या. आणि त्या दिवशी मी सांगितलं इम्पॉर्टंट टॉपिक होणार आहे एसे रायटिंगचा, क्लासला टाइमवर आहे, ती त्या दिवशी 10-15 मिनिट लेट आली. मग तिला म्हटलं आता पनिशमेंट म्हणून तू एसे लिहून आणायचा उद्या. ओके, आणि तिला मी एसे दिला, हाच तिथं दिलेला, लो एम इज क्राईम. तिने इतक्या भारी लिहिला ना, अजून तिने राज्यसेवेची मेन जिंदगीत पहिल्यांदा लिहिला नाही, तिच्या आयुष्यातला तो पहिला एसे होता 1000 शब्दाचा. तो इतक्या भारी लिहिला की तो माझ्या टेलिग्रामवर पण टाकलाय मी, बघा त्या मुलीने लिहिलेला पहिला एसे पण युपीएससी लेवल्स लिहिला. सो तुम्हाला त्या लेवलचं कंटेंट दिलं, तुम्ही त्या लेवल परफॉर्म करू शकता. सो बेसिकली, आणि मग दुसरा जे सांगितलं ना, कोचिंगमध्ये काय होतं की मी लय अवघड शिकवलं तर काय होतं की पोरांना नाही समजलं, पण फीडबॅक घेतलं की अरे काय समजत नाही सरांचं. कोचिंगवाले का सर समजत नाहीये पोरांना, क्लासेस कमी करणार. कोचिंगवाले मग ते केल्यामुळं फॅकल्टी काय करतात, इझी इझी गोष्टी शिकवा, अवघड शिकवायचीच नाही कुठली गोष्ट. पोरांना वाटतं सगळं कळालं, आणि 2-3 वर्षांनी तुम्हाला कळतं अरे जे शिकवलं त्यांनी एक पेपर सॉल्व्ह आहे ना, मग तुम्हाला 2-3 वर्षांनी कळतं जे शिकवलं ते सगळ्याच युजलेस गोष्टी होत्या.
तो बेसिकली बनून मी क्लासमध्ये कुठेही असलो ना तरी पहिल्या दिवशी सांगतो, हे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कोचिंग म्हणजे मोकळ्यात काहीतरी इझी शिकवा आणि तुम्ही आयुष्यभर रिग्रेट करणार. आणि ही पोस्ट सांगितलं ना किती महत्वाची असते, लाईक नोकरीसाठी सांगत नाही, जी लाईफ बदलते. आता माझ्या बायकोची जी पोस्ट निघल्यावर बघतोय लाईफ किती बदलते. आणि नॉट ओनली त्यांची, तुमच्या फॅमिलीची, तुमच्या आजूबाजूच्या सगळ्याच लोकांची. म्हणजे माझ्याच एका गावातल्या मित्राचं, ते आपलं वडापोर गाडी चालवतो, त्याच्या बायकोला त्यांनी लय कष्टाने MA BMA केली आणि शिक्षक म्हणून भरती लावली एका कॉलेजला. तर झेडपीच्या ह्याच्यात ते घ्यायला शिक्षक भरती, तिथं लाखभर रुपये झेडपीला क्लेरिकल लेवल पासून मागणार आहे साताऱ्याच्या. त्याचा मला फोन आला, त्यामुळे काळजी करू नको, साताऱ्यातली जी CEO आहे ती वाईफची बॅचमेटच आहे. त्यांनी फक्त फोन टाकला, ह्यांनी सगळा स्टाफ बोलवला, क्लार्क पासून ते झेडपीचा एज्युकेशनचा जो ऑफिसर असतो जिल्हा, तिन्ही स्टाफमध्ये मला फोन केला, म्हणजे सर सगळे उभे आहेत, कुणी किती काय मागितले सांगा. त्या माणसाने जेव्हा कॉल आलेला कळालं तेवढ्या ह्याच्यात सगळी फाईल प्रोसेस करून माघारी पाठवली. तुमचं नाही, तुमच्या ओळखीच्या पूर्ण गावाचं कल्याण होतं, लिटरली सांगतो. त्याच्यामुळं, आणि मी इथिक्स शिकवतो आणि इथं तर मी स्वतःच ओनर आहे. सो दॅट वन थिंग आय विल गॅरंटी यू, की इथं तुम्हाला जे पण क्लासमध्ये कंटेंट दिलं जाणार बेस्टच. आणि दुसरा इश्यू काय ना, आता बऱ्याच ठिकाणी काय करतात, डेमो क्लासेस वेगळ्या फॅकल्टीचे लावणार. मी ऑलमोस्ट पुण्यातल्या बऱ्याच ठिकाणी डेमो क्लासेस घेतले आणि ऍक्च्युअल लेक्चरला बोलवतच नाही, कारण सिनियर फॅकल्टीला एवढा कुठं पगार द्या, 2,500-3,000 हजार दर तासाचा, हजारामध्ये कोणतरी शिकवताना लावून टाका क्लासेस. आणि पोरांना सांगायचं, अरे सर अवेलेबल नाही, दिल्लीला गेले क्लास घ्यायला, इकडे गेले तिकडे गेले. तसंच एका ठिकाणी झालं, मला रस्त्यावर पोरगा भेटला, सर म्हणले तुम्ही कधी आला दिल्लीवरून? म्हणलं मी गेलोय कधी? म्हणजे आम्हाला क्लासमध्ये आज सांगितलं तुम्ही दिल्लीला होता. म्हणलं माझा नाही प्रॉब्लेम, बघा तिथं. सो हा जो इश्यू आहे, पण तरी म्हणलं मी आता येणारच नाही, कारण मी स्वतःचे इन्स्टिट्यूट चालू केल्यामुळे आता कशाला दुसऱ्या क्लाससाठी शिकवेन. सो पॉइंट इज की हिथं जे पण तुम्हाला कंटेंट दिलं जाणार आणि ज्या पण नोट्स, तुम्हाला दुसरं काही बघावं लागणार नाही. पण ह्याच्या नंतर जे तुम्हाला सांगितलं ना अभ्यास करा, त्या गोष्टी नीट सिरियसली करायच्या. ओके, आता मग आपल्या काय काय स्ट्रॅटेजीज आहेत, टिप्स आहेत, त्या सगळ्या मी पुढे पुढे सांगत जाईन. पण आता ओव्हरव्ह्यू सिलेबसचा परत द्यायला, कारण आता तुम्ही ज्यांचे झाले ते झालेत, पण जे नवीन पुरा आत्ताच येत आहेत त्यांच्यासाठी मी परत प्रॉपर ओरिएंटेशन फर्स्ट स्क्रॅच पासून घेतोय. तर 2 पेपर आहेत तुमचे, प्री आणि मेन्सचे. आता जे पण नंबर्स दिसत आहेत त्यामुळे ऑनलाईन वाल्यांची मला नावं माहित नाहीयेत. नेक्स्ट टाइम उद्या लॉग इन करताना नावाने लॉग इन करा, नंबर्स चेंज करून. प्रीच मध्ये तुम्हाला 2 पेपर आहेत, एक कंपल्सरी आणि एक क्वालिफाईंग. सीसॅट, आत्ता जो एमपीएससीचा सीसॅट आहे ना तुमचा, हा तुम्हाला इझिली क्वालिफाय होतो. ओके, पोरं 150 मार्क काढतात. युपीएससीचा सीसॅट आहे ना, इतक्या इझिली क्वालिफाईंग नाहीये. आणि पहिले तर लक्षात ठेवा, एमपीएससी देताय ना तर युपीएससी पण द्यायचीच आता. ओके, सेमच सिलेबस आहे, युपीएससीचा कमी आहे उलटा, कारण इथं तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा आहे, महाराष्ट्राचा भूगोल वाचायचा आणि दॅट उलट ऍडिशनल तुम्हाला वाचताय. आणि युपीएससी पोर एमपीएससी देताना तुम्ही युपीएससी द्यायची, त्याच लेवलला प्रिपेअर करायचं. आणि मी सांगितलं ना, आता माझे जेव्हा इथिक्सचे क्लास चालू होतील तुमचे एमपीएससीचे, युपीएससीच्या ग्रुपच्या कुठल्याही नोट्स बघायच्या आणि माझे युपीएससीच्या इंग्लिशच्या नोट्स बघायच्या आणि एमपीएससीच्या नोट्स बघायचं. जे पुस्तक मिळेल तुम्हाला लाईन बाय लाईन ऍज इट इज पुस्तक आहे. इथिक्स एमपीएससी म्हणून काहीतरी वेगळं शिकवणार आहे, कुठल्याही क्लास लावणार आहे. सगळ्या आमच्या फॅकल्टी, आमचा एमपीएससीचा क्लासच नव्हता, ऑलरेडी गेली 7-8 वर्ष युपीएससीचा क्लास आहे गाईडचा. त्यामुळे आमच्या सगळ्या फॅकल्टी युपीएससीच्या आता एमपीएससी शिकवत आहेत. बाकी इन्स्टिट्यूटमध्ये नाही की एमपीएससीची फॅकल्टी युपीएससी शिकवायला लावल्या. सगळे जे पुढे फॅकल्टी येतील तुमचे सगळे 8-10 वर्ष एक्सपिरियन्स युपीएससी वालेच आहेत, डेडिकेटेड. मग एमपीएससी तुम्हाला त्या लेवलला शिकवणार आहे ना, तुम्ही युपीएससी देऊन टाकायची. आणि माझी एसी इथिक्सची जी मुलं होती मराठीत जे शिकवलं, ती 40-50 जण आलेली, सगळ्यांनी मी सांगितलं युपीएससी फॉर्म भरायला लावली, पण ती 31 मेचा एमपीएससी देतात ना, 24 मेची ही पण देऊन टाकायची फ्री. मागं पुढे बघायचंच नाही. आता त्या पुढच्या गोष्टी पण मी नंतर सांगेन. सो तुम्ही जर युपीएससी पण द्यायला गेला आणि जरी नसले देत असला तर एमपीएससीचा सीसॅट आत्ता इझी येतोय. मी सांगितलं लँग्वेज पेपर कसा विचारला त्यांनी, अवघड. सीसॅट पण हळूहळू अवघड होत जाणार. आणि त्याच्यामुळे सीसॅट क्वालिफाय झाला तर तुमचे मार्क काउंट होतात, जीएसचा पेपर चेक होणार, मेन्सचा कॉल येणार का नाही त्याच्यावर ठरणार आहे. तर भले तुमचा एमपीएससीचा आहे, पण 2025चा, आता मागच्या महिन्यात मी जे ओरिएंटेशन लेक्चर घेतलं आणि हे ओरिएंटेशन लेक्चर, दोन्हीमध्ये एक गोष्ट झाली, युपीएससीचा 2025चा फायनल रिझल्ट आला. बऱ्याच स्टुडंटच्या मार्कलिस्ट आल्या. तुम्हाला मार्कलिस्ट दाखवतो प्रीच्या आणि पुढे मेन्सच्या. प्रीच्या मार्कलिस्टमध्ये एवढा भयानक प्रकार झाला ह्या वर्षी की मी त्याच्यावर इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पण टाकलेला, जो तुम्ही कदाचित बघितला असेल. तर मार्कलिस्ट बघा युपीएससीच्या, कारण एमपीएससीच्या अजून आपल्याला मिळायच्यात पूर्ण नवीन सिलेबसच्या.
सीसॅट मध्ये मार्क किती आले? 65.83. 65.83. कितीने राहिला सीसॅट त्याचा? 0.17. 0.17. पेपर 1 मध्ये मार्क किती आहेत? 96.90. किती होता जनरल कॅटेगरीचा कट ऑफ युपीएससीचा या वर्षीचा? बघितलंय कोणी? ऑनलाईन जे आहेत आणि टाइमवर येत जावा. 30-40 जणातले फक्त 5 जण आहेत. बरं, जे जॉब मध्ये आहेत त्यांचं ठीक आहे. 900 नाही, तो तुम्ही मेनचा सांगताय, प्रीचा विचारतोय मी. 200 पैकी 91 कट ऑफ होता. 4 मार्कांनी जीएसच्या वर आहे कट ऑफच्या. पोरांना 90 घाम फुटला युपीएससीत. कितीतरी जणांना फर्स्ट अटेम्प्ट आल्यानंतर ज्यादा. हे 4 मार्क वरती असून यूज नाही, मेन्सचा कॉल नाही. सो जर तुम्ही युपीएससी प्रिपेअर करणार असाल एमपीएससी जी करायचीच, विचारच नाही करायचा आता. स्वतःला ते कमी लेखायचं नाही, एमपीएससी करतोय म्हणून काहीतरी मी युपीएससी नाही देऊ शकत. युपीएससी द्यायची, एमपीएससी द्यायची, मागं पुढे बघायचं नाही. ओके, का ते मी तुम्हाला पुढे सांगेन. 65-94 एका मार्काने सीसॅट राहिला. हे तरी ठीक आहे. पुढे बघा, सीसॅट मध्ये मार्क किती आहेत? 60. जीएस मध्ये किती आहेत? 108. 20 मार्क कट ऑफच्या वर जिंदगीभर हा माणूस रडेल. 20 मार्क कट ऑफच्या वर युपीएससीत आणणे इम्पॉसिबल आहे. फक्त 3 प्रश्न चुकले कुठले तरी किंवा बरोबर यायला पाहिजे होते, अजून जिंदगी बदलली असती. तो सीसॅटला लाईटली घ्यायचा नाही. मला महत्वाचा मुद्दा तो सांगायचा आहे. एमपीएससीच्या सीसॅटची पण डिफिकल्टी वाढेल. युपीएससी देताय तर, आणि एका महिन्यात सीसॅट होत नाही. तो रिझनिंगचा पेपर आहे. स्किल डेव्हलप व्हायला वेळ लागतो. ऍप्टिट्यूडचा पेपर आहे. त्याच्यामुळं आत्तापासूनच मे जून आपण सीसॅटच्या मध्ये क्लास करून घेऊ तुमचे. तर टायमिंग पुढे मागं होईल, जुलै ऑगस्ट सप्टेंबर कधी होईल. पण आत्तापासूनच तुम्ही संडेला तरी 1-1.5 तास सीसॅट करायचा. स्वतः थोडं बघायला चालू करा, 2-2 तास. ओके, आणि जानेवारी त्याच्या आधी क्लास होऊनच जाईल. जानेवारी नंतर डेली 2-2.5 तास सीसॅट करायचा प्रीपर्यंत. ओके, युपीएससी ची नेगलीच पाहिजे आणि प्री पण लिहायचीच. 65 मार्क 86. हे बघा 64.99. 1.1 मार्कांनी सीसॅट राहिला. मार्क कितीच जीएसला? 109. कट ऑफच्या वर 20 मार्क. इथं पण 65.83. अजून बघा डिगभर मार्क लिस्ट 63.33. 2.5-3 मार्कांनी राहिला सीसॅट. 111 मार्क जीएसला. मेन्सचा कॉल आला नाही. इथं पोरांना 90 पडता पडत नव्हते, यांनी 20-20 मार्क एक्स्ट्रा पाडलेत. सीसॅट मुळे मेन्स लिहिणार नाही. आणि लिटरली सांगतो, याला जीएसला जर 20 आलेत ना कट ऑफच्या वर, मेन्सवर इतकी खतरनाक कमांड असणार आहे ना त्याची. जीएसचा अभ्यास एवढा स्ट्रॉंग, इंटरव्ह्यूचा कॉल आला असता. हा, ह्याला जर 92 मार्क असते ना तर समहाव लागला तुक्कान प्री पास झाली असं समजता आलं असतं. पण जर इतके मार्क काढलेत ना प्रीच्यावर, जीएस एवढा चांगला अभ्यास केला त्यांनी, पॉलिटी हिस्ट्री सगळ्याचा, मेन्सचा कॉल क्रॅक करून इंटरव्ह्यूचा कॉल आलाच असता. इथं बघा 113 सीसॅट मुळे फिनिश्ड. बरं, तुम्ही म्हणताल सर सीसॅट मध्ये पेपर अवघड असतो, युपीएससीचा मार्क येत नाहीत, एमपीएससी सोपा असतो वगैरे. बाई मग सगळ्यांनाच असतो. मार्क बघा किती आहेत? 166. त्याला उलटी जीएसला कमी आहेत 96 मार्क. आणि 1 मार्क लीड नाही, अजून खूप दाखवतो, पण ही टॉपरची मार्क लीड असणार आहे. बाकीच्यांना 66 पडत नाहीयेत, ह्यानं 100 ऍड केलेत त्याच्यात. सो केला सीसॅट होतो, फक्त 1 महिना 2 महिने आधी सीसॅट करून होत नाही. युपीएससीचं सांगतोय मी, की मी दोन्ही त्या लेवलला मी सांगितलं. तुम्ही युपीएससी देणार आहे हेच स्ट्रॅटेजीने मी सांगत आहे डायरेक्ट. आणि युपीएससीचा सीसॅट एका महिन्यात होत नाही. हा, असं नाही की सीसॅट कुणाला जमत नाही. तुमचं सीसॅट कदाचित खूप चांगलं असेल, तुम्हाला अभ्यासही करावा लागणार नाही. असतात बरीच मुलं. माझा चुलत भाऊ आहे पार्थ म्हणून एक, त्यांनी ग्रॅज्युएशन जर्मनीत केलं, फॉरेन्सिक सायन्स. इंडियात आला, मागच्या वर्षी आपला क्लास केला जीएसचा, ऑप्शनलचा क्लास केला, 6 तास क्लास होता, आणि मागच्या वर्षीची प्री दिली त्यांनी. पहिल्याच वर्षी 6 तास क्लास करून पहिलाच अटेम्प्ट. काय 5-5 नापास, कुठं 6 वर्ष 7 वर्ष थांबायचे. आता प्रीचा अभ्यासाचा लोड आलेला, कोचिंग बी चालू होतं मार्च महिन्यापर्यंत, 2 महिन्यात लगेच प्री द्यायची आहे, ते होतच लोड. तो म्हणला सर भैया सीसॅटचं काय करू? त्याला मी सिंपल सांगितलं, 15 ते 25 सीसॅटचे युपीएससीचे पेपर घे, कुठले 4-5 पेपर सोडव बिना बघता, आणि जर 4-1 पेपर मध्ये तुला 100च्या वर मार्क आले ना
एकही सीसॅटचा स्पेलिंग बी बघू नको, डायरेक्ट पेपरला जा. कारण युपीएससीच्या 4 सीसॅटच्या पेपरमध्ये तुझे 100 मार्क येत आहेत ना, तर तुझा कसाही युपीएससीने पेपर काढला ना, तू 66च्या वर आरामात राहू शकतो. पण 4 पेपरमध्ये येतात तर 5व्या पेपरमध्ये येणारच आहे तुझे तेवढे मार्क. हा, पण त्याच्यामध्ये 4 पेपरमध्ये एका पेपरमध्ये जर 66च्या खाली गेला आणि 3 पेपरमध्ये 100च्या वर असतील ना, सिरियसली अभ्यास करावा लागेल. हे मी मेंटरशिपच्या माझ्या सगळ्याच मुलांना सांगतो युपीएससीच्या. त्याच्यावर ठरतं की सीसॅटचा अभ्यास सेपरेट करायचा का नाही करायचा. मग आपलाच युपीएससी गाईडचा सीसॅटचा पेपर मी मेंटरशिपच्या माझ्या सगळ्या पोरांना पाठवला. सगळेच काही युपीएससी गाईडचे स्टुडंट नाही आहेत माझे, त्यांना पेपर पाठवला. सगळ्यांनी उद्या 9 ते 11 द्यायचा आहे ऑनलाईन, कारण मला तुमचे मार्क इथं दिसतील मग सिस्टीममध्ये. आणि किती मार्क येतात त्याच्यावर ठरवू कुणाला सीसॅटचा अभ्यास करायचा नाही करायचा. ओके, मॅक्झिमम पोरांनी 100च्या वर 110च्या वर मार्क पाडले. करू नका म्हणलं सीसॅट, बिंदास जावा. 1-2 जणांना फक्त कमी आले. सो सीसॅट जो आहे की युपीएससीचा, त्याच्यामुळे सिरियसली घ्यायचा. पण ज्याचा चांगला असेल तर चांगला असू शकतो, मी इन जनरल सांगतोय. त्याच्यानंतर 64.18 95 55 मार्क इथं 105 आलेत. 64.99 इकडे 103 आलेत. सगळे कटऑफच्या वरची पोरं आहेत जीएस नुसार. मेन्स लिहिता आले असते आरामात. 196 मार्क, सीसॅट 60. देन हा बघा 81 सीसॅट मध्ये, तिकडे 110. म्हणजे एक चांगली मार्क लिस्ट दाखवायला. सीसॅट मध्ये बघा 131 मार्क आहेत, जीएस मध्ये पण 122 मार्क. आणि मला अजून एक कॅन्डिडेट दाखवायचा होता, नाही हा नाही हाच होता तो. हा जो कॅन्डिडेट आहे ना, कारण त्याला सीसॅट मध्ये पण चांगले मार्क आले, 131 कट ऑफच्या वर आहे. 122 जीएस मध्ये, विच इज व्हेरी गुड स्कोर. प्रिलियम मध्ये पण किती त्यांनी काढले, 32 एक एक्स्ट्रा. मी इथं नावं प्रायव्हसीसाठी काढून टाकलेत कॅन्डिडेटची, पण माझ्याकडे मार्क लिस्ट होत्या नाव होतं. मी त्याचं नाव जाऊन चेक केलं गुगलवर, तर त्याचा रँक 180 आलेला आहे. सो सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे. आता मला का रँक त्याचा लक्षात राहिला, कारण माझ्या मिसेसचा रँक 190 होता. तो 180 190, त्याच्यामुळे आरामात त्याला आयपीएस मिळेल असणार आहे पोस्ट. पण पॉइंट इज जीएस मध्ये 122 मार्क, म्हणजे इतका स्ट्रॉंग जीएस आहे ना त्याचं. जर चुकून खाली आले असते ना सीसॅट, पण सीसॅट मध्ये पण त्याने प्रचंड मार्क पाडले. इथं पण 117 110 अशा रेंजमध्ये तुम्हाला राहायचंय. सीसॅट बी कम्फर्टेबल आणि जीएस मध्ये पण 10-15 कट ऑफच्या वर. इथं बघा 63 104 सीसॅट असून नॉट क्वालिफाईड. इथं पण बघा 117 आणि 110, 63 आणि 104 ती मगाचीच मार्क लिस्ट आहे. सो बेसिकली युपीएससी देत आहे अज्युम करून. पहिला पॉइंट जो आहे की तुम्ही किती प्रिपेअर करताय जीएस डझंट मॅटर. 10 मजली बिल्डिंग बांधून 10 विषयाचा लय अभ्यास केला, जर तुमचं फाउंडेशन नीट नसेल तर. सो पॉइंट इज अ स्कोर ऑफ 150 in GS means nothing if you score 65 in CSAT. Balance is not option in UPSC. It is a survival requirement. हा रिक्वायरमेंट आहे जगण्याची, ही नाही तर पुढचे काही उपयोग नाही. अन्न वस्त्र निवारासारखं सीसॅट क्रॅक करणं गरजेचं आहे. सेम वे, सो यू कॅनॉट बिल्ड अ स्काय स्क्रॅपर ऑन अ वीक फाउंडेशन. जीएसच्या 10 पेपर झाले अभ्यास केलाय, पण सीसॅटच क्वालिफाय नाही म्हणून मेन्सला गेला नाही. And that's why no matter how high you score, how high your score in general study takes you, the neglected CSAT will bring the entire structure down. आणि त्याच्यामुळे पहिली टिप, जसं युपीएससी प्रिपेअर करताय सीसॅटला सिरियसली घ्यायचं. आणि सेकंडली त्याच्यामुळे सॅटर्डे संडे आत्तापासून थोडा थोडा अभ्यास चालू करायचा. तुम्हाला कळेल मला इंग्लिश अवघड जातंय का मॅथ्स जातंय. मॅथ्समध्ये मग टाइम डिस्टन्स अवघड जातंय का, लॉजिकल सिलॉजिझम अवघड जातंय का, लॉजिकल रिजनिंग अवघड जातंय का, सिक्वेन्स अवघड जातंय का, डेटा इंटरप्रिटेशन जातंय. इम्प्रूव्ह करायला वेळ मिळेल. 1 महिना आधी होऊ शकत नाही. 1 महिना आधी तुम्ही म्हणाला सर सीसॅटचे प्रॉब्लेम होतो काय करू, मी काही करू शकत नाही. हे स्किल बेस्ड आहे. पझल तुम्हाला मी 100 शिकवेन, तिथे 101 येणार आहे. मी म्हणजे दुसरी फॅकल्टी असेल सीसॅटला, तिथे 101 पझल येईल. तुमचं डोकं चाललं पाहिजे तिथं. हिस्ट्री तसं नाहीये, पहिली पानिपत पुण्यात झाली, दुसरी पुण्यात झाली, तिसरी पाण्यात पुण्यात झाली, डायरेक्ट रट्टा मारून तुम्हाला उत्तरच लिहिते तिथं. हे तुम्ही 10 दिवस आधी वाचलं तरी होऊन जातं. सीसॅट स्किल बेस्ड आहे. आणि पुढे मेनचे जे विषय सांगेन मी, एसे इथिक्स डेव्हलप व्हायला वेळ लागतो. एसीचे अँसर रायटिंग, इथिक्सचे अँसर रायटिंग वगैरे. त्यामुळे आता मी इथिक्स ह्याच्यामुळे लवकर चालू करतोय पहिलाच विषय, कारण आता इथिक्स मध्ये मी डेली लेक्चर बरोबर तुमचं अँसर रायटिंग करून घेणार. कारण मला काही टाइम लिमिट नाही. दुसऱ्या क्लासमध्ये मला 50-60 तास दिले असते, मी अँसर रायटिंगच्या भानगडीत पडलो नसतो. मला तुमचं अँसर रायटिंग इम्प्रूव्ह करायचंय. त्यामुळे इथिक्स करत करत मी अँसर रायटिंग डेली करून घेणार. टॉपिक वाईज वीकली टेस्ट पण असतात, जे चेक करून देणार.
हे झालं की एकदा तुम्हाला कळलं आन्सर रायटिंग काय असतं, किती सफिक्सेस असतात, ते कसे इंटरप्रिट करतात, ऑटोमॅटिकली पुढचे 6 महिने तुम्ही डिसेंबरपर्यंत आन्सर रायटिंग करू शकता. इथिक्स जर फेब्रुवारीत घेतला, सगळे प्री वाचत बसणार आहे, तुम्ही कशाला आन्सर रायटिंग मध्ये जाचाल. सो बेसिकली जे गोष्टी डेव्हलप व्हायला वेळ लागतो ना, ते आपण आधी फोकस करायचा. सो बेसिकली मग सीसॅट का महत्वाचा. आता तुम्ही म्हणसाल की मी जे म्हणलं ना, एमपीएससी करायची, मी युपीएससी भानगडीत पडणार नाही, हा बावळपणा करू नका. युपीएससी बिंदास द्या. 2019 मध्ये माझ्या मिसेसचे बॅचमेट आहेत, माझे स्टुडंटच आहेत, फक्त ते इथिक्ससाठी येत होते माझ्याकडे, कारण ते मी इंग्लिशमध्ये शिकवायचो, ते मराठीत प्रिपेअर करायचे. मच्छिंद्र गळवे सोलापूर तिकडचेच आहेत. माझ्या युट्यूबला व्हिडिओ पण आहे, माझा जो इथिक्सचा वेगळा प्लॅटफॉर्म आहे, दार्शनिक एमपीएससी बाय कदम सर, तो प्लॅटफॉर्मला बघा, त्यांचा व्हिडिओ आहे. युपीएससी 2019 मराठीत क्रॅक केली त्यांनी. कसं प्रिपेअर केलं, काय त्या माणसाला एवढ्या अडचणी आल्या ना, आणि तुम्हाला वाटेल अरे माझ्यासारखं ते गावाकडचा पोरगा, आणि मी इतके पोरं बघितलेत ना, जे ह्याची वाटणारी नाही, झेडपी विडपीची पोरं आरामात मराठीतून युपीएससी क्रॅक करतात, मराठी इंग्लिश दोन्ही ह्याची. त्यांनी तेव्हा केलेली, मटेरियल पण अवेलेबल नव्हतं. आता तुम्हाला तो इश्यू नाही, ढिगभर मटेरियल. माझं इथिक्सचं बुक मी मराठीत बनवू कशाला, इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करायला 1,00,000-2,00,000 खर्च. मराठीत देणारे किती होते युपीएससी, पुस्तकं विकत घेणार नाही कोण, माझा खर्चच होणार नाही, निघणार नाही, कधीच बनवलं नाही मी. पण आता एवढे पोरं असणार आहेत, मराठीचं माझं इथिक्सचं पुस्तक रेडी आहे, सगळे कंटेंट तुम्हाला मराठीत बेस्ट क्वालिटी मिळणार युपीएससीचं, तुम्हाला काही दुसरं बघावं लागणार आहे. आणि दुसरा इश्यू मी सांगितलं ना, की एमपीएससी म्हणून तुम्हाला कोणी इझी शिकवत असेल ना, मी आधी सांगितलं त्या मास्तरकडे जायचंच नाही. का तर ह्याला मी एक एक्सपेरिमेंट सांगतो, सायकोलॉजी मधला खूप क्लासिक एक्सपेरिमेंट आहे हा, जो तुम्ही गुगल करू शकता. आणि मी एसए मध्ये हा एक्सपेरिमेंट शिकवतो तुम्हाला, एक कॉन्सेप्ट शिकवायला, सायकल ऑफ डिसएडव्हान्टेज, सायकल ऑफ पॉवर्टी म्हणून. त्याच्यामध्ये तो परत मी तेव्हा डिबेट करेन डबल, पण आता तुम्ही फक्त घरी जाऊन युट्यूबला टाकलं तरी तो मिळेल. रॉझेनथाल अँड जॅकॉब्सन, किंवा सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. प्रॉफेसी म्हणजे भविष्य, सेल्फ फुलफिलिंग म्हणजे स्वतःचं भविष्य केल्यासारखं. नाव लिहून ठेवा वाटलं तर, आणि गुगल युट्यूबवर तो चेक करा एक्सपेरिमेंट. सायकोलॉजीला खूप महान एक्सपेरिमेंट आहे, सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणून एक टॉपिक आहे. आणि तो सायंटिस्ट जे आहेत ना, त्या एक्सपेरिमेंटला म्हणतात रोझेनथाल अँड जॅकॉब्सन, ह्या दोघांनी केलेला सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. हा काय कन्सेप्ट आहे, इतका भारी कन्सेप्ट आहे. ओके, युपीएससीचं एज गेलेला आहे, कोणतरी म्हणतंय, पण नाव मला माहित नाही. सो दॅट केसमध्ये यू हॅव टू नाव लाईक वरी अबाउट. सो ठीक आहे, पण तुम्ही मग एमपीएससी केलं तरी सीसॅटच्या भानगडीत नाही पडला जास्त तरी चालेल, पण ते पण आता कळेल सीसॅटचा पेपर कसा इव्हॉल्व होतोय. आता सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी काय कन्सेप्ट होता, यांनी काय केलं ना, क्लासमध्ये जे एक पोरं होती 100, ओके, नवीन शिक्षक शिकवायला येणार होता, तर त्यांनी काय केलं, क्लासमधली पोरं 50 डिवाइड केली, अ तुकडी ब तुकडी. आणि काय केलं डिवाइड करताना, एक्सपेरिमेंट नीट ऐका काय, अ तुकडी ब तुकडी डिवाइड करताना त्यांनी काय केलं की त्यांच्या सगळ्यांचे मार्क जे आले, लेट्स से 9वी मध्ये टॉपर टू सगळ्यात कमी मार्क आला, त्यांचे मार्क लावले. आणि असं नाही केलं टॉपर एका तुकडीत आणि खालचे एका तुकडीत, पहिला रँकवाला इकडं, दुसऱ्या रँकवाला इकडं, तिसऱ्यावाला इकडं, चौथ्यावाला इकडं, दोन्ही तुकड्यामध्ये हुशारी होते आणि ढबी होते. कळलं? शिक्षक शिकवायला आला ना, शिक्षकाला काय सांगितलं त्यांनी, अ तुकडीवाली पोरं हुशार आहेत, ब तुकडीवाली ढ आहेत. त्याला काय माहित नव्हतं. शिक्षकाचा अप्रोच काय झाला, अ वाली हुशार आहेत, ट्रिग्नोमेट्री शिकवायचा ना, तर एकदम अवघड अवघड गोष्टी शिकवा, त्या लेवलचे कन्सेप्ट सांगा. ब तुकडीत गेलं की तो काय करायचा, मग ह्यांना काहीतरी इझी शिकवा, 40 मार्क आली पाहिजेत, मॅथ्स पास झाला पाहिजे. वर्षभर त्याने असंच केलं. परीक्षा झाली, समजून घ्या 10वीची फॉर एक्झाम्पल, अ तुकडीतली पोरं सगळी, त्यांचा ऍव्हरेज जर मार्क्सचा काढला ना 80-85 आला, ब तुकडीतल्या सगळ्यांना 60-65 आला. कळलं? त्याच्यात गेम काय झाली, त्याला सांगितलं ब तुकडीतले ढ आहेत, अ तुकडीला अवघड आहेत, त्यांनी अ तुकडीतल्या वाल्यांना त्याच लेवलला शिकवलं, हाय लेवल. ब तुकडीवाल्या कमी, ब तुकडीतल्या वाल्या पोरांना वाटलं की यार आपण डच आहे, आपल्याला लय अवघड गोष्टी जमत नाहीत, फक्त इझी करा, आणि त्यांना कमी मार्क आले. आणि त्याला कन्सेप्ट काय सांगितलेला, ब तुकडीवाले ढ आहेत, त्यांनी कमी मार्क काढून प्रूव्ह केलं आम्ही ढ आहोत. सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी.
आणि तुकडीवाल्यांनी जादा मार्क पाडले. मला अरे हो बघा तुकडीला हुशार आहेत, जादा मार्क पाडली. सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. त्यांनी तुकडीवाल्यांना हुशार समजून तसं ट्रीट केलं, तुकडीवाल्यांना ड समजून तसं ट्रीट केलं, त्यांचे मार्क तसेच आले. ह्याला फिलॉसॉफीतला एक बुद्धाचा कोट इथिक शिकवताना तुम्हाला पुढे सांगेल. इन शॉर्ट, जिंदगीवर लक्षात ठेवा कोट, इंसान वही बन जाता है जो वो सोचता है वो है. त्यांचं तेच झालं. पॉइंट आहे ना. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगितलं एमपीसी म्हणून तू एवढंच कर, एमपीसी वाल्यांना अवघड बघायची गरज नाही ना, तुम्ही मेला. पण तुम्ही एमपीएससी देत असला तरी तुम्हाला युपीएससी लेवल शिकवलं ना. मी युपीएससी बी प्रिपेअर करणार, युपीएससी पण देणार आहे, तर तुम्ही एमपीएससीचा पेपर पण असा लिहिचाल ना खतरनाक युपीएससी लेवलचाच, की खालची रँकच बघायची नाही. जे म्हणले ना की एज वगैरे गेले, डझंट मॅटर. युपीएससीचाच पेपर एमपीएससीचा युपीएससी लेवलचा लिहायचा, कंटेंट त्या लेवलचं वाचायचं, अभ्यास त्या लेवलचा करायचा, की रँकच्या भानगडीच पडायचं नाही. रँक आली तरी टॉपचीच पाहिजे, मग डिसेंट वायएसपी ह्याच लेवलने अभ्यास करायचा. आणि हे फुलफिलिंग प्रॉफेसी मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितला, युट्यूबवर बघा जाऊन. पण त्याच्यापेक्षा सिंपल हा कसा काम करतो गावठी भाषेत आपल्याला सांगायचे म्हणलं तर, आई वडील म्हणले ना, एखाद्या पोराने काहीतरी कांड केला की मित्र बसून पिली एखाद्या दिवशी, ठीक आहे, आई वडील म्हणले ना हे आमचं पोरगं वाया गेले, हे युजलेस आहे. ऑटोमॅटिकली ते पोरगं हेच विचार करायला लागतं मी युजलेस आहे आणि वाया गेलोय, आणि तसंच वागायला लागतं ते युजलेस आणि वाया गेले. आणि तुमच्या घरात एक ढ पोरगं जरी असेल ना, त्याला म्हणला ना अरे ही इज व्हेरी स्मार्ट, ही इज व्हेरी ब्रिलियंट. आता मला थिअरीज माहिती आहेत, माझी बाची यू आर सो टॅलेंटेड, यू आर सो ब्रिलियंट, ते स्वतः विचार करायला लागतं मी खरोखर लय टॅलेंटेड आहे, आणि स्टार्ट ऍक्टिंग लाईक दॅट. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला तसं ट्रीट करायचं. आणि त्याच्यामुळे पहिलं तर डोक्यात हे ठेवायचं नाही की मला युपीएससी द्यायची नाही, सगळ्यात एक्झाम द्यायचा. ओके. आणि एज बार जरी झालं असलं तरी एमपीएससी म्हणून काही फालतूचा अभ्यास करायचा नाही. तुम्हाला शिकवलं विधान सगळं युपीएससी लेवल, आणि करायचं बी युपीएससी लेवलच. अवघड वाटलं तरी करायचं, पण युपीएससी वाला बरोबर एमपीएससी देणार असतील ना, तुम्ही त्यांचे काम काढायचं. आणि शिकून होतं ते, म्हणून मी सांगितलं ना, त्या मुलीच्या आयुष्यातला पहिला एसे माझे युपीएससीले पोरं लिहित नाहीत अशा लेवलचा लिहिला आहे. टेलिग्रामला जा, थोडं स्क्रोल करा, माझा जो एसीचा वेगळा चॅनल आहे एसी एथिक्सचा, दार्शनिक एमपीएससी बाय कदम सर, टेलिग्रामवर स्क्रोल करत वर जावा. बरं स्क्रोल करावं लागेल, एक महिन्यापूर्वी मी टाकलेला, ते आन्सर रायटिंगची बॅच चालू होती तेव्हा, त्या मुलीचा एसे. सो पहिलं तर हा पॉइंट. मग तुमचे मेन्सचे जे टॉपिक आहेत, सो मेन्स मध्ये तुमचे एसे, जीएस 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनल पेपर. आता हे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये, ओके सिद्धेश, यस वी स्पोक येस्टरडे. सो आता हे जे एसीचे पेपर आहेत, एसे, जीएस 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनल, आता याच्यामध्ये पण लँग्वेज पेपर क्वालिफाईंग आहेत पहिले दोन, हे जे मार्क्स काउंट होत नाहीत. पण तुम्ही युपीएससी द्या किंवा एमपीएससी द्या, इंजिनिअरिंग तुमचे बॅकग्राऊंड असेल टेक्निकल, तुम्हाला वाटेल काय 250 पैकी 87.5 मार्क पाडायचे असतात. एमपीएससी तर अजून त्यांनी कमी ठेवलेला आहे लिमिट, म्हणून लाईटली घ्यायचं नाही, कारण हे दोन पेपर क्वालिफाय झाले तर बाकीचे पेपर चेक होणार आहेत. आणि युपीएससी मध्ये महाराष्ट्रीयन पोरं इंग्लिश पेपर क्वालिफाय करतात आणि मराठीमध्ये उडतात, कारण 11वी-12वी सायन्स केलेले, 4 वर्ष इंजिनिअरिंग केलेले. नळाला न बाणाचा असतो का न नाडाचा तरुण मध्ये, हेच जर आठवलं नाही ना, आणि पेपर चेक कोण करणार आहे, युनिव्हर्सिटीतला मराठीवाला प्रोफेसर, 30 वर्ष गरवारेत फर्ग्युसन एसपी मध्ये बसलेली लोक, आणि ह्यांना जावं लागतं. जशी इलेक्शन ड्युटीची ऑर्डर आली ना सरकारची, बोलवत नाहीत, पण भारताच्या कायद्यानुसार तुम्हाला मलाही इलेक्शन ड्युटीला बोलवू शकतं, जावं लागतं, नाहीतर एफआयआर होईल. लॉ आहे तो. सिव्हिलियनला पण जावं लागतं. जसे डॉक्टर नव्हते ना गेले कोविडमध्ये ड्युटीवर, उद्धव ठाकरेंनी ऑर्डर पाठवलेली, नाही हजर, सगळ्यांच्या लायसन्स सस्पेंड डॉक्टरीचे, प्लस एफआयआर. सरकारकडे लॉ आहेत, सेम आहे. ह्यांनाही आयोगाने बोलवलं, पेपर तापसायला जावंच लागतं. तो मराठीचा माणूस तुमचा फक्त ग्रामरच बघणार आहे. सो हा पेपरही लाईटली घ्यायचा नाही. पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश मराठीचा वेगळा अभ्यास करायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही एमपीएससीचा किंवा युपीएससीचा मागचा लँग्वेजचे 4-5 पेपर काढायचे, उत्तर लिहायची, सॉल्व्ह करायचा आणि मला आणून दाखवायचा. मी चेक करेन तो, आणि त्याच्यावरून कळेल की तुम्ही किती गाळात आहात, शिकलात आहात का तरंगत आहात.
पण ते आत्ता करायची गरज नाही. प्री झाल्यावर मेन्सच्या अगोदर हे पेपर सॅटर्डे संडे एखाद्या बसून 5 संडे 5 पेपर मराठीचे सोडवायचे आणि 5 पेपर 5 इंग्लिशचे सोडवायचे. हा इश्यू आहे. कारण मी म्हणलं ना माझी एसी इथिक्सची बॅच, त्यातला एक स्टुडंट होता जो आत्ता राज्यसेवेची मेन्स लिहिला. तो आला आन्सर रायटिंग बॅचला, पेपर घेऊन आला आणि पेपर चेक करत होतो. तेव्हा त्याला इंग्लिश वगैरे तो विचारत होता, तुम्हाला सर मला जरा भीती वाटते किंवा माझा इंग्लिशचा इश्यू. म्हणलं ठीक आहे, काम कर, 200 शब्दावर निबंध लिहून आण इंग्लिशचा, तुझी लँग्वेज बघायला. तो निबंध घेऊन आला इंग्लिशमध्ये. एका पेजवर 2-4 चुका असतील, ठीक आहे. त्याच्या एका पेजवरच्या 20 लाईनमध्ये दर लाईनमध्ये 1-1, 2-2 चुका होत्या. त्याला क्लिअरली सांगितलं, तुझं इंग्लिश क्वालिफाय होणार नाही, तू GS 1 2 3 चा अभ्यास राहू दे, माझी आन्सर रायटिंगची बॅच राहू दे. आणि गरीब थोडी परिस्थिती होती, त्याला म्हणलं राहू दे तू आन्सर रायटिंगचे बॅचचे माझे पैसे, तू पहिलं इंग्लिशचा क्लास कर आत्ताच्या आत्ता 2 महिने लँग्वेजचा. त्यामुळे नॉर्मल ZP शाळा असेल तुमचं उलट होईल. UPSC पोरांचं ही मराठी क्वालिफाय होत नाही, तुमचे इंग्लिशचे वांदे होऊ नये सरळ सोप्या भाषेत. त्यामुळे त्याचेही सिरियसली पेपर लिहायचे, आणून चेक करून घ्यायचे. त्याच्यावर सांगेल 2-4 चुका 4-5 चुका माझ्याही होती, पण दर लाईनमध्ये एखादी दुसरी चूक होत असेल तर मग इंग्लिशचा पेपर सिरियसली घ्यावा लागेल, क्वालिफाय होणार नाही. ओके, ते मी तेव्हा, पण ते काय 2-3 महिने व्यवस्थित थोडंफार इंग्लिश ग्रामर बिमर बघितलं केलं तरी ते होऊन जातं. पण बेसिकली हे लक्षात ठेवा. नंतर तुमचा एसे GS 1 2 3 4 आणि ऑप्शनलचे 2 पेपर. आधीच्या पण लेक्चरमध्ये मी मार्क लिस्ट वगैरे दाखवलेले आहेत. ज्यांनी ते युट्यूबला किंवा तुम्ही जेव्हा UPSC गाईड कॉन्टॅक्ट केला तुम्हाला लिंक्स दिल्या असतील माझ्या डेमो लेक्चरच्या, त्यासाठी मी मार्क लिस्ट डिस्कस केलेल्या आहेत काही, त्याच परत दाखवेन अजून डिटेलमध्ये. फक्त त्या जुन्या मार्क लिस्ट होत्या, ह्या UPSCच्या 25च्या मार्क लिस्ट आहेत. आता माझ्याकडे MPSCच्या मार्क लिस्ट नाहीत नवीन सिलेबसच्या. आता मेन्स होईल, इंटरव्ह्यू होईल आणि मग फायनल रिझल्ट झाल्यावर मार्क लिस्ट येतात. सो मे बी नेक्स्ट इयरच्या बॅचमध्ये मी MPSCच्या मार्क लिस्ट दाखवेन पोरांना, पण आता मग नाही आहे तर UPSCच्या. पण हाच ट्रेंड तुमचा MPSCचा असणार, कारण फक्त महाराष्ट्राने आज सिलेबस सेम केलाय. MPSC UPSC मिझोरमला मी क्लास घेतो गेले 4-5 वर्ष, अरुणाचल, आसाम, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळा, 12-14 स्टेट गव्हर्नमेंट UP वगैरे, त्यांचा सिलेबस आणि UPSCचा गेले 7-8-10 वर्ष सेम आहे. कर्नाटकचा तो 2015 पासून आहे. त्यांच्या पण मार्कलिस्टमध्ये हाच ट्रेंड दिसतो. आसाम पेपरच्या पण मला, आणि आसाममध्ये एसे इथिक्स मध्ये तर 175-80 मार्क देतात. UPSC देत नाही एवढी, पण तो पीक क्लिअर दिसतो एसे मध्ये इथिक्स मध्ये. तोच ट्रेंड तुमचा इथेही येणार. ह्या काय म्हणतात MPSC पण ऑटोमॅटिकली येत जाणार. ते सगळ्याच स्टेट सर्व्हिसेसमध्ये झालेलं आहे. आणि सेकंडली ज्यांचं चाललंय ना की MPSC म्हणून काहीतरी सोपे प्रश्न येतात, जे का सगळे मारणार आहेत, अनदर पॉइंट, तुम्ही नेटवर आता बसा क्लास झाल्यावर, आसाम स्टेट सिव्हिल सर्व्हिस इथिक्स पेपर डाउनलोड करा, एसे पेपर डाउनलोड करा. मिझोरम स्टेट सिव्हिल सर्व्हिस एसे पेपर डाउनलोड करा. चुटूरपुटूर एवढीचे राज्य आहेत, ते एसे कसे विचारतायत बघा. मग महाराष्ट्रवाली MPSC कशा अजून करून चाललाय, सोपे प्रश्न विचारेल. आणि त्यामुळे भिवू नका, काही एसे इथिक्सला भिवू नका. तुम्हाला माझा क्लास आणि नोट सोडून काही बघावं लागणार नाही. एक पेज इकडचं तिकडचं, आणि आरामात फक्त आन्सर रायटिंग स्वतः करायची. आरामात तुम्ही 130-140 काढचाल. ओके, लाईव्ह सांगतोय लिटरली. फक्त जेवढं आन्सर रायटिंग करायला लावलं तेवढं करायचं. 30 एसेच लिहावे लागतात. माझ्या बायकोने लिहिलेले, तरी सॅम्पल वाटले तरी देईन तुम्हाला. 30 लिहावेच लागतात, पण ते करायची तयारी पाहिजे पहिली. आता सेकंडली, आणि आत्ता जो पेपर येणार आहे ना, हे पोरांना मी ओरडून सांगत होतो, कारण आयोगामध्ये एक ऍडिशनल सेक्रेटरी आहे जे परिचय आहेत चांगले, ते स्वतः 2-3 महिने UPSCच्या डेप्युटेशनवर होते शिकायला सगळ्या गोष्टी. आणि आत्ता जी मेन्स होती, जुनी मेन्स होती, बदलली पूर्ण. ह्यांना त्यांच्याशी मी बोलत होतो, सगळी जुनी मेन्सची टीम यांनी काढून टाकली पेपर सेटिंगची. सगळी नवीन टीम आहे पेपर सेटिंगसाठी. आणि यांना ट्रेन करायला ह्यांनी केरळा आणि UP PCS आणि केरळा PCSचे लोक डेप्युटेशनवर बोलवलेत, जे आता वर्षभर इथंच राहणार आणि आपल्या टीमला शिकवणार पेपर बेस सेट करायचे. त्यामुळे संडेचा फक्त एसीचा पेपर झाला की डाउनलोड करून बघा, किंवा आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलेच असतील, त्याच्यावर तर येईल असतो टॉपिक बघा. त्याच्यामुळे बेसिकली त्यांचा ट्रेंड काय आहे, आपल्या इथे काय ट्रेंड होणार आहे. तर मग UPSCचा ट्रेंड कसा आहे मार्क्सचा, तर तुम्हाला कळेल की त्रैतवाद हे 3 विषय जे आहेत ना, आणि लेटर ऑन तुम्हाला हळूहळू क्लास करत कळेल की प्रिलियम क्रॅक करणं लय अवघड आहे, मेन्स खूप इझी आहे. आणि माझे इंडिव्हिज्युअल बॅचेस एसी इथिक्सची जी पोरं होती ना,
एवढी कॉन्फिडन्स नाही एसे बद्दल. तुम्हाला म्हणजे सर जशी प्री झाली ना तुमच्या इथंच येऊन बसणार आहे लायब्ररीला, इथंच म्हणजे कंटिन्यू तुम्ही टचमध्येच राहाल रोज. मग सगळ्यांना फक्त प्रीची टेन्शन. कारण काय आहे ना, 100 प्रश्न कुठून येतील प्रीमध्ये काय भरोसा नसतो. 20 प्रश्न असे येतील ना जे मलाही उत्तर माहित नसेल. खर्ग आयलँड काय आहे, खर्ग आयलँड कुठल्या देशात आहे. युपीएससी जर प्रश्न आला ना 90% पोरं चुकणार आहेत. का? युपीएससी प्रिलियम कधी आहे? 24 मेला. कोणी न्यूजपेपर बघत नाही आता, कोणी करंट बघत नाहीये. त्यामुळे खर्ग आयलँड कधी न्यूजमध्येच नव्हतं ना वर्षभर. तिथं काय डोकं चालवणार आहे? माहित असेल तर ठीक, नाही तर नाही उत्तर जमलं. फॅक्ट आहे ती. आयदर यू नो ऑर यू डोंट नो. तिथं स्किलचा काय उपयोग नाहीये. एसे लिहिता आला ना 10 वर्षांनी पण लिहिता येणार. अँसर रायटिंग करता आला ना 10 वर्षांनी येणार. इथिक्सचं रिझनिंग कळलं ना सगळ्याच केसमध्ये तुम्ही इथिक्स लावू शकता रिझनिंग करायला. पण फॅक्ट आहे, माहित असेल तर माहित असेल. आता खर्ग आयलँड आत्ता न्यूजमध्ये, कारण खर्ग आयलँड मधून इराणचा 80% ऑइल एक्सपोर्ट होतं. इराण ऐके ना स्टेट ऑफ हॉर्मुझ हे करायला, तर त्यांना पूर्ण डिस्ट्रॉय करायला ट्रम्पनी जी मिलिटरी पाठवली, ग्राउंड आर्मी इन्व्हेजन जो करणार होता मागच्या आठवड्यात, जे नाही झालं. 20-25 हजाराची ग्राउंड फोर्स त्यांनी पाठवली ते खर्ग आयलँड त्यांचं ऑक्युपाय करायला. युपीएससी असलं विचारतं न्यूजमध्ये आलेली, खर्ग आयलँड म्हणजे कुठे आहे, कुठल्या देशामध्ये. एमपीएससी पण प्रश्न आहे. आता नशिबाचा भाग आहे, मग तुम्ही वाचला का नाही वाचलं. सो प्री इज बिट अनसर्टन, डायनॅमिक. त्यामुळे तुम्हाला खूप ओपन एंडेड वाचावं लागतं. ते टेन्शन घेऊ नका, ते क्लासमध्ये आम्ही सगळं चिकार करून घेऊ. पण मेन्स जे आहे ना, जे तुम्हाला नंतर कळेल, इज मच मोर इझी आणि कमी कॉम्पिटिशन मेन्समध्ये आहे. कारण युपीएससीत 15,000 प्री पास होतात ना, 5,000 पोरांनी आयुष्यात ऑप्शनल्स केलेलं नसतं. 5,000 जणांचा एसी एथिक्स तयार नसतो किंवा आन्सर रायटिंग तयार नसतं. तुम्हाला लिटरली युपीएससीत 5,000 मध्ये फक्त 3,000 द्यायचे इंटरव्ह्यूच्या कॉलला. आणि लिटरली सांगतोय, टीना डाबी आमची स्टुडंट होती, मी केजीला शिकवतो दिल्लीत तेव्हा, सृष्टी देशमुख वगैरे किंवा माझ्या मिसेस वगैरे, ह्या सगळ्यांनी प्री परत दिली ना तरी काही गॅरंटी नाही प्री निघेल का नाही. मेन्स दिली ना हे सगळेच काढणार, कारण एससी लिहिला त्यांना माहितीच आहे, इथिक्स कळलंय, आन्सर रायटिंग माहिती आहे. ऑप्शनल स्टॅटिक आहे, ते काही हिस्ट्री बदलत नाही दरवर्षी. ऑप्शनल एकदा हिस्ट्री वाचलाय तो डबल रिवाइज करा, सेमच आहे ना. काय सातवानीची कलिंगाची लढाई काय अशोक हारलेला, तो काय आता खारवेला थोडी जिंकणार आहे, दुसरा कोण जिंकणार आहे. जे आहे ते आहे, फिक्स पार्ट आहे तो. हे काय झाला, एससी इथिक्स आणि ऑप्शनल राहिले काय, GS 1, 2, 3. GS 1चा पेपर काय, हिस्ट्री 7 प्रश्न येतात, जॉग्राफी 7 एक, भारतीय समाज 7 एक. GS 1 मध्ये हिस्ट्रीचे 7 प्रश्न आहेत ना, त्याच्यामध्ये पार्ट जो आहे वर्ल्ड हिस्ट्री चेंज होणार आहे का, फ्रेंच रिव्होल्युशन, रशियन रिव्होल्युशन, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया सेम आहे, वर्ल्ड हिस्ट्री, आर्ट आर्किटेक्चर सेम आहे, मॉडर्न इंडिया सेम आहे. सगळे प्रश्न फिक्स आहेत, स्टॅटिक पार्ट आहे. जॉग्राफी, मॉन्सून कसा पडतो, मॉन्सून मध्ये कुठले घटक इन्फ्लुएन्स करतात मॉन्सूनला, ते काय बदलणार आहे का, स्टॅटिक पार्ट आहे जॉग्राफी. भारतीय समाज थोडा डायनॅमिक आहे, थोडा स्टॅटिक येईल, थोडा डायनॅमिक येईल. सो ओव्हरऑल जर मेन्स बघितली ना तर तुम्हाला कळेल 70% पार्ट स्टॅटिक आहे, 20% 20-25% डायनॅमिक. करंट अफेअर, इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटीचे इश्यूज, नवीन पॉलिसीज आल्या त्याच्या रिलेटेड भाग, जो पेपर 2 पेपर 3 मध्ये जास्त आहे, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स मध्ये. त्याच्यामुळे ह्या 3 पेपर व्यवस्थित मारले तुम्ही, मेन्स इज ऍक्च्युली मोर डुएबल. आणि त्याचा ट्रेंड बघा, लेटेस्ट मार्केट सेट आहे 2025 आणि बाकी पण आहेत. आणि त्याच्यामध्ये अगेन एसे पेपर का लाईटली घ्यायचा नाही. बरं, लोकांना आत्ता इतकी, म्हणजे त्या दिवशी माझ्या एसी इथिक्सचे लेक्चर इंडिव्हिज्युअल बॅच झाले ना, मी इथिक्सची 1 डे रिव्हिजन बॅच घेतली. आता जी पोर आहेत जी माझ्याकडे नव्हतीच, पण इथं जी 1 डे रिव्हिजन बॅचचा प्रकार आहे म्हणून एसीची घेतली. आणि ती जी मुलगी होती ना, जिने खूप भारी एसे लिहिता, तिच्या लायब्ररीत 2-3 जण राज्यसेवेची मेन्स देत आहेत. आणि त्यांचं चाललं होतं एसी कसं लिहायचं, काय करायचं, असं टेन्शन त्यांचं म्हणजे बोलणं. तिने ऐकलं, ती म्हणली कदम सर जावा त्यांच्याकडे. म्हणजे पोरं आली, मला कॉल केला, म्हटलं माझी 1 डे रिव्हिजन बॅच संडेला या. 7-7 तास बसली. त्यांना एसी एवढा आवडला, पण माझी एसीची ऑनलाईन नाहीये बॅच अजून. त्यांनी इंग्लिशची बॅच सबस्क्राईब केली, ज्या ॲपवर माझी इंग्लिशची आहे, आणि ती बघायला चालू केलं. द पॉइंट इज ना, हे आत्ता चालू केलं यांनी महिन्यापूर्वी, एसे कसा लिहायचा, कसा डेव्हलप करायचा. या स्किल बेस्ड गोष्टी आहेत, तुम्हाला लॉंग टर्म मध्ये करावं लागतात. तर हे त्यांना हित आल्या कुठे, अरे एसी मध्ये पण एवढ्या गोष्टी असतात. इंट्रो कसा लिहायचा, मेन बॉडी, सोल्युशन, कन्क्लुजन, एसीला डिसॅग्री कसं करायचं, सफिशियंट नेसेसरी हायपोथेसिस असतात, सफिशियंट नेसेसरी, एसीत लिंकर कसे टाकायचे, एसे चार्ट कसे टाकायचे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की 20 तास मी फक्त एसे कसा लिहिता शिकवतो. नंतर तो लिहिल्यावर एसीत कंटेंट काय, डेटा, ओके, ते सगळा भाग. पोरांचं काय नाही, एसी तर लिहायचं आहे, लिहून टाकू 700 शब्दात. प्रॉब्लेम काय होतो, मार्क लिस्ट बघा, 250 पैकी मार्क किती आहेत, 10.
आणि इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे, हे निगेटिव्ह वाले बघून डिमोटिवेट होऊ नका. पुढं तुफान मार्क पाडणारे पण मार्क लिस्ट दाखवणार आहे, जे सीसॅटच्या दाखवले तशा. ह्याच्या लँग्वेज मधले मार्क बघा, किती मार्क आहेत लँग्वेज पेपरला. जे पण 9-10 जण ऑनलाईन आहात बाळांनो, उद्या नावं ऍड करा. पुष्करात सोडून एकानेही पण नावाने लॉग इन केलं नाहीये. लँग्वेजला मार्क किती हिंदीला? 161. इम्पॉसिबल आहे बरं का. तुम्ही मराठीत पाडून दाखवा, मी चॅलेंज आहे. जर 160 वर कोण गेला लँग्वेज पेपरमध्ये, तुम्हाला 5,000 माझ्याकडून गिफ्ट ऑनलाईन सांगतो. त्यांनी 161 पाडले. हे जर साहित्यिक लेवलची हिंदी असणार आहे, 250 पैकी 161 पाडणे म्हणजे लिटरली सांगतोय. कट ऑफ कसा आहे, 100ला पास कितीला असतं? 35ला. 200 म्हणजे किती झालं? 70ला. आणि 50 पैकी अजून किती? 87.5. ही तर पोरं तुम्हाला हार्डली एखादी मार्क लिस्ट भेटते बरं का जिंदगीत, ज्यांनी लँग्वेजमध्ये 130 वर आणि 120 वर पाडले. एवढ्या वर्ष बघतो मी मार्क लिस्ट, त्यामुळे सांगतो 161 इम्पॉसिबल आहे. इंग्लिशमध्ये जे खराब नाही 127. आणि GS 1, 2, 3 मध्ये हिस्ट्रीतला स्कोर बघा त्याचा किती आहे? 85. 100 ऑल इंडिया टॉपरला असतात GS 1 मध्ये. 85 मार्क म्हणजे प्रचंड अभ्यास आहे GS आपण. एसए मध्ये किती आले? 10. त्यामुळं हे पेपर सिरियसली घ्यायचे. आत्ताची जी गँग आहे ना, आणि ह्या पुढच्या अटेम्प्ट पण सांगतोय ना, 1, 2, 3 अटेम्प्ट जोपर्यंत सिलेबस सेट होत नाही ना, हे असेच जे जाणार आहेत ना, जादा मारणार आहेत. तुम्ही स्ट्रॅटेजीने जायचं. ओके. सो पहिली गोष्ट नीट लक्षात घ्या, आधी जी मी सांगितली, माणूसच फूड वेबवर टॉपला का आहे? कारण माणसाकडे जे ॲबिलिटी आहेत ना, विचार करण्याची क्षमता वगैरे, आणि त्याच्यामध्ये विचार करण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट ना, दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे. आता तुम्हाला जर वाटत असेल ना साप विषारी आहे का नाही, हे मी मास्तर सांगतोय म्हणून नाही ऐकणार. मीच बघतो पकडून, चावला आणि मेलो तर विषारी, नाही मेलो तर बिनविषारी, तुमचं कल्याण होणार आहे. मग 4 अटेम्प्ट फेल होऊन कळलं ना की अरे मास्तरचं ऐकायला पाहिजे होतं त्यावेळी. ओके. जे इथं पोरांना बघतो मी मार्केटमध्ये, सेल्फ स्टडी कल्चर एवढं खतरनाक आहे इथं, 5-5 वर्ष प्रीस पास नाहीये, तेव्हा कळलं की अरे क्लास नीट करायला पाहिजे होता. त्याच्यापेक्षा म्हणजे सांगितलं, आधीपासूनच नीट सिरियसली घ्यायचं. जे टिप्स देतोय त्या नीट फीडबॅकवर काम करायचे. ओके. आता त्या दिवशी राज्यसुद्धा मागचा रिझल्ट जो आला आता, काल परवा त्याची फायनल लिस्ट आली, प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट सगळी जाऊन. एक स्टुडंट बीडीओ आहे, तो भेटायला आला आणि UPSC करायला. त्यांनी क्लिअरली सांगितलं की सर, मी जी पोस्ट निघली ना, त्यांनी इंडिव्हिज्युअल बॅचेस बऱ्याच केल्या. मला मी दर ठिकाणी मला तिथल्या मास्तरनी जे जे शिकवलं, मी फक्त त्याच्यामुळे निघले. त्यामुळे मला माझी बीडीओची पोस्ट झाली, पण मला डिप्युटी कलेक्टर डिवाइस पण नाही व्हायचं, मला डायरेक्ट UPSC करायचंय. तुम्ही सांगा कसं चालू करून, काय काय करून, काय स्ट्रॅटेजी, काय प्रिपरेशन पाहिजे. ही जी ॲबिलिटी ऐकायचं दुसऱ्याची. आता मी जे इतकं ओरडून सांगितलं सगळ्या पोरांना की तुम्ही एसए UPSC लेवलच करा. ज्यांनी ऐकलं ते वाचतील संडेला, नाही ऐकलं ते आता हा लँग्वेजचा पेपर जो गेल्या रविवारी झाला क्वालिफाईंग, त्याच्यातले एसे 600 शब्दात एसे लिहित असतो. इंग्लिश पेपर राज्यसेवा 2025चा टॉपिक आहे बघा, शुड एज्युकेशन बी मेड फ्री. 7वी पर्यंतच आहे फ्री, अख्ख्या ह्याच्यात फ्री करून टाकायचं. PhD वगैरे अमेरिका युरोपमध्ये जसं आहे तसं. ओके. पूर्ण तर्कावर आहे. शिक्षण वर विषय नाहीये. शिक्षण मोफत करावं का हे त्याच्यावर लिहायचं आहे, का गरजेचं आहे. सो मूलभूत अधिकार डिक्लेअर केलाय आपण त्याला. मूलभूत अधिकार तुमच्या आयुष्यभर पाहिजे, आणि मग त्यासाठी तुम्हाला शिक्षण का मूलभूत आहे हे पहिल्यांदा माहित पाहिजे. कारण 30 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या वडिलाच्या टाइम पिरियडमध्ये, मे बी आजोबाच्या टाइम पिरियडमध्ये, तुमच्या माझ्या वडिलांपैकी बऱ्याचांचे वडील शिकले बी नसतील, तो 5वी 6वी मेट्रिक पुढे केलं नसेल. आणि तुमच्या माझ्या आजोबांपैकी एखादा असेल जो शिकला असेल, तर सगळे अडाणी असतील, फरक पडत नव्हता. सगळे शेती करायची किंवा थोडंफार इतर तिकडचं काम, जगले ते पण. आता जी पिढी आहे ना, शिक्षण नसेल ना जगू शकत नाही. हिथं आमच्या UPSC गाईडमध्ये काउन्सिलर व्हायचं म्हणलं ना, तरी तुम्हाला इंग्लिश बोलायला आली पाहिजे, बँकिंग ट्रान्झॅक्शन समजायला पाहिजे, डिजिटल लिटरसी, फायनान्शियल लिटरसी. सेल्सचे जॉब करायचे आहेत तरी तुम्हाला एज्युकेशन गरजेचं आहे.
आज जगायचं म्हणलं तर एज्युकेशन गरजेचं आहे. राईट टू लाईफ मूलभूत आहे, तर राईट टू एज्युकेशन बी मूलभूत. मग आहे मूलभूत तर फ्री पाहिजे तो. सरकारने त्याची काळजी घेतली पाहिजे. ह्या लेवलला तो डेटा मी तुम्हाला देईन. आणि एज्युकेशन जे मी सांगितलं ना, एसए मध्ये मी जेव्हा क्लास घेणार आहे ना, आपलं 2 कॅटेगरीमध्ये घ्यायचं आहे. निबंध कसा लिहायचा 20 एक तास ते शिकवणार आहे, इंट्रो, मेन बॉडी, सोल्युशन, कन्क्लुजन. आणि त्याच्यानंतर एसए मध्ये काय लिहायचं, ओके, कंटेंट. त्याच्यामध्ये 7-8 थीम, ज्याच्या युपीएससी सारखा निबंध विचारते ना, मी त्यात थीमच शिकवतो. गांधीवर सारखा निबंध विचारते, महिलांवर सारखा निबंध विचारते युपीएससी, सायन्स आणि रिलीजनवर विचारते, एज्युकेशनवर विचारते. अशा 8-10 थीम मी काढल्यात, त्याच पूर्ण क्लासमध्ये शिकवून टाकणार. म्हणजे तुमच्याकडे डेटा बी असणार आहे पूर्ण. एज्युकेशनची पूर्ण थीम क्लासमध्ये शिकवलेली. हा एसे ज्यांनी लिहिला असेल ना, खतरनाकच लेवलला. त्यानंतर बघा, एन्व्हायरमेंट डिपेक्शन ऑन अर्बनायझेशन. उलटा विचारलंय, अर्बनायझेशन एन्व्हायरमेंटल इफेक्ट. देन इफ आय कुड बिकम अ सायंटिस्ट, जर मी वैज्ञानिक झालो तर किंवा असतो तर अँगलनी. द इथिकल यूज ऑफ इंटरनेट. मग आता तुम्ही हे निबंध आहे ना, 12वीतलं पोरग बी लिहितंय बघा. पण 12वीतला पोरगा आणि मी जर लिहीन ज्या लेवलला, हा फरक तुम्हाला ठेवायचा आहे. कंटेंट क्वालिटी. आता हा झाला इंग्लिशचा, तसा मराठीचा. आता मी सांगितलं ती मुलगी होती, तिच्या लायब्ररीतली 3-4 जण होती, ते आले, ते वन डे सेशन केला. काल दुपारी ते मला परत भेटायला आले, पेपर लिहिलेला चेकिंगला. आणि लिहून कुठला आणला त्यांनी, तर हाच लिहून आणला. एआय कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे तोटे, सोशल मीडियानं तरुणांसमोरील आव्हाने, जागतिक तापमानावर विकास, एक व्यस्ततेचे नाते. त्यात पण बघा की विकास केला तर तापमानवाढ हे होते, काय म्हणतात, म्हणजे विकास थांबवा तर तापमानवाढ थांबवता येईल. म्हणजे ते इन्व्हर्सली आहे. आता हा आपला पॉईंट नाही, हा इंडियन गव्हर्नमेंटचा, आणि एसे पण खूप लॉजिकल आहे. इंडियन गव्हर्नमेंटचा जो इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असते ना, ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करायला जे नियम ठरवतात, त्याच्यामध्ये आपला हा स्टँड आहे की डेव्हलपिंग देशांना डेव्हलप व्हायची जास्त गरज आहे, आणि त्यामुळे त्यांच्याकडून पोल्युशन होणारच आहे. सो टॉपिक पण लॉजिकल विचारतात. त्रिभाषा सूत्र, माझे विचार जे वाद झाला गेल्या वर्षी, हिंदी पहिलीपासून शिकवा वगैरे, खूप लॉजिकल विचारतात. एसे पण काय येतील, प्रिडिक्शन पण खूप पॉसिबल असतं, आणि ते मी काम करेन. तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. कुठली एसे युपीएससी विचारते, जे मी 20-25 माझी प्रिडिक्शनची लिस्ट देतो, ते तुमच्या बरोबर डिस्कस करणार. आणि प्लस तुमचे जे एसे आहेत त्याच्यामध्ये की हे सगळे मेजर टॉपिक्स पण सगळे घेणार. आता पॉइंट काय आहे ना, की तुम्ही युपीएससी लेवल का स्वतःलाही वागवा आणि तेच वाचा. हा निबंध एआय कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे. आता हा जो एसे आहे ना, त्याने लिहून आणलेला, फायदे आणि तोट्यामध्ये त्यांनी काय लिहिलं, नोकऱ्या जात आहे लोकांच्या, एआय मुळे डिफेक्ट व्हिडिओ बनतायत, हे बनतायत ते बनतायत, कॉपीराईट व्हायलेट होत आहेत, जसे पीडीएफ लेक्चर लीक होणे, असल्या गोष्टी, बेसिक. मग त्याला मी सांगितलं, आता बाळा हा जर एसे परत रिपीट पण होईल, जर आला ह्या कंटेंटवर तुला 80च्या वर मार्क मिळणार नाहीत. 150 पाडायचे असतील ना, ऍपवर जा, माझा कोर्स त्यांनी सबस्क्राईब केलेला, ते एआयची पूर्ण थीम बघून जा, एज्युकेशनची पूर्ण थीम बघून जा. का एआयचे काय तोटे आहेत ना, त्याच्यात तुम्ही ज्या लेवलला लिहिलं पाहिजे ना, 10वीचं पोरगं 12वीचं पोरगं काय लिहिणार आहे, जॉबलेसनेस, नोकऱ्या जातील, हे जातील ते जातील. आणि तुम्ही जे फिलॉसॉफिकल लेवल लिहिलं पाहिजे, क्लासमध्ये मी पूर्ण शिकवलेलं, त्याला म्हणलं तिथे 10-12 पॉईंट मी दिलेत ना एआयचे फायदे आणि तोट्याचे, ते वाच आणि ते लिही. तर तोट्याचा जो पॉईंट आहे, एआय जे आहे ना, आपला कॉन्शियसनेस हॅक करते. ह्या लेवलचे पॉईंट लिहिले पाहिजे. म्हणजे काय, युट्यूबवर तुम्ही काय बघताय त्याच्यामुळे तुम्ही पुढे काय बघायला पाहिजे हे एआय बघताय आणि तेच व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. ह्याच्यामुळे काय होतंय ना, की मी नेटफ्लिक्स बघितलं तर मला नेटफ्लिक्स दाखवतो हे मूवीज तुला आवडतील, आणि नेटफ्लिक्सला माहिती आहे क्राईम, डिटेक्टिव्ह अशा टाईपचे मूवीज आवडतात. एकदा माझी बायको मला म्हणली, अरे खूप भारी शो आलाय, आपण बघूया. मला कुठला, म्हणजे एमिली इन पॅरिस. तर एक नेटफ्लिक्सवर फॅशन इंडस्ट्री रिलेटेड फ्रेंच वेब सिरीज आली, मी आपली बघितली, जी माझ्या नेटफ्लिक्स मला कधी सांगितली नसती, तिच्या नेटफ्लिक्सने तिला सांगितली, मला ती एवढी आवडली. एआय फक्त आपल्या पास्ट डेटावर निर्णय घेतोय, हिस्ट्रीवर. एआय आपलं माइंड नीट रीड करू शकत नाही. एआय सांगते शादी.com वर हे दोनचे प्रोफाईल मॅच करतायत, त्यांची लग्न करा, इंजिनियर, डॉक्टर, रँक 1 IAS, रँक 2 IAS, अरे उद्या डिवोर्स होईल. ह्युमन माइंड नॉट सो इझी. एखादा इंजिनिअरिंगवाला आर्टवाल्याचं लग्न होऊन लय सुखाने राहू शकतात. हाऊ युअर ह्युमन माइंड ऑपरेट्स, एआय कांट डू दॅट. फायद्या आणि तोट्यामध्ये तुम्हाला
ज्या लेवलला एसी लिहिला पाहिजे, पॉईंट्स पाहिजे, जे मला तुम्हाला सांगायचं युपीएससी लेवलचे पॉईंट्स लिहा, एमपीएससीला पण सेम वे. एआय कसा फायदा अजून करू शकतं, तोटा एक सांगितला तुम्हाला, फायदा ऍडमिनिस्ट्रेशन. एक्झाम कोणासाठी लिहिताय, प्रशासनासाठी, ते उत्तर लिहा. एआय मध्ये 1.5 लाख लोक आपल्या रोडवर रोज ऍक्सिडेंटमध्ये मरतात, सॉरी वर्षात मरतात 1.5 लाख. तुम्ही काश्मीर टू कन्याकुमारी ड्राईव्ह करचाल, काश्मीर कन्याकुमारी सोडा, तुम्ही पुणे टू मुंबई जा, तुम्हाला सगळे लेफ्ट टर्न राईट टर्न माहिती आहेत का? एआयच्या गाडीला सगळे लेफ्ट टू राईट टर्न माहिती आहेत आधीच मॅपवर. त्या दिवशी एक व्हिडिओ आलेला, रस्त्यावर अचानकच फॉग होता, पूर्ण धूर, तो गेला ड्राईव्ह करत, तो फॉग नव्हता, ऍक्सिडेंटचा धूर निघलेला, भस्कन समोर गाडी, कोणी माणूस मेलाच असता हायवेवर. जे माणसाला डोळ्याने दिसू शकत नाही, एआयच्या गाडीला लगेच सेन्सरला डिटेक्ट झालं, एआयच्या गाडीने कंट्रोल हातातून घेतला आणि राईटनी गाडी निघून गेली. नो ह्युमन माइंड कॅन डू दॅट. त्या लेवलचे कॅल्क्युलेशन, तुमचा फायदा. मग तुम्हाला काश्मीर टू कन्याकुमारी जायचंय, रोडवर कुठं कुठं ऍक्सिडेंट झालेत ना, सगळ्या पोलीस स्टेशनकडे डिपार्टमेंट आहे, कडे डेटा आहे, दर ठिकाणी डेटा ऍड करा, जिओ टॅगिंग करा, तो सगळा डेटा तुम्ही मिक्स करा एआयच्या गुगल मॅपवर. एआयच्या गाडीला आधीच माहिती आहे काश्मीर टू कन्याकुमारी किती लेफ्ट टर्न, किती राईट टर्न, किती अप अँड किती डाऊन, आणि कुठं कुठं हॉटस्पॉट आहे, जास्त ऍक्सिडेंट झालेत. एआयची गाडी 1 किलोमीटर आधी स्पीड कमी करेल की पुढच्या टर्नवर ऍक्सिडेंट झालेत. ह्युमन माइंड कॅन नेव्हर डू. ह्या लेवलला जी तुमची उत्तर आली पाहिजेत एआयचा सिंपल फायदे आणि तोटे लिहिताना पण, ना की नोकऱ्या जातील आणि डीप फेक बनतील आणि कॉपीराईट व्हायलेट होतील नसले 10वी-12वीच्या पोरांसारखी उत्तर. कळालं? सो एसे जरी सोप्पा आला एमपीएससी म्हणून, तुम्ही त्याला युपीएससी लेवलला करायचं आणि तो सगळा डेटा देतो, ते तुम्हाला हळूहळू ते वाचून वाचून या गोष्टी कळत जातात. ओके, एआयचा आपण 4 पाता डिस्कस करणार आहे, एवढा डेटा येईल एआय वर तुम्हाला की आरामात तुम्ही ते लिहू शकता. सो मग हे कसे पेपर प्रश्न आलेले ते बघा, आणि मग आता मार्क बघा. 2025च्या युपीएससीच्या मार्क लिस्ट तुमच्या पण अशीच येणार आता नवीनवाली. ही तर रिकमेंडेड शब्द असेल ना, म्हणजे त्याला फायनल पोस्ट मिळाली, सर्व्हिसमध्ये आहे तो. कुठली रँक सांगू शकत नाही मार्क लिस्टवरून, पण 1000च्या आसपास मार्क असतील ना, 975 ते 1000, तर ह्याची रँक 200च्या रेंजमध्ये असणार, 300च्या रेंजमध्ये. IAS, IPS, IRS हमखास 1000च्या वर असेल, ओके, तर डेफिनेटली टॉप 50 आणि 100 IAS तर होम कॅडच रँक असणार. आणि 125-30च्या वर ना, म्हणजे पहिल्या 10 मध्येच रँक आहे त्याला ऑल इंडिया. सगळ्या व्हरायटीच्या मार्क लिस्ट दाखवतो, 25च्या पण काही मार्क्सच्या पण. मार्क्स कसे आलेत बघा. नॉट रिकमेंडेड म्हणजे काय, इंटरव्ह्यूचा कॉल आला पण फायनल पोस्ट मिळाली नाही. आणि CSM नॉट क्वालिफाईड म्हणजे मीन्सच पास झाले नाही, इंटरव्ह्यूचा कॉल नाही आला. एसए मार्क किती बघा, 116, GS 1 2 3 91, 104, 79, इथिक्स 116, मल्याळम लिटरेचर 133, 122, पर्सनॅलिटी टेस्ट 215. आता पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये पण काय ना, 140च्या खाली मार्क आले ना, समजायचं की तुम्ही त्यांना देशाच्या संविधानाला, लोकशाहीला, स्वायत्तेला धोका वाटला, की हा माणूस जर सर्व्हिसमध्ये आला ना, देश बुडलाच. त्यांना वाटलं ह्याला बाहेरच गेला पाहिजे ना, ह्याला मार्क्स किती असू दे बाकी पेपरमध्ये, हे सर्व्हिसमध्ये आलाच नाही पाहिजे. इंटेन्शनली तुम्ही काहीतरी भयानक उत्तर दिलं जे त्यांना अजिबात आवडलं नाही, काहीतरी कचरा करून आला तुम्ही पेपर इंटरव्ह्यू मध्ये. लक्षात ठेवायचं, 140च्या खाली, 145च्या खाली, 145 ते 160-70 ऍव्हरेज मार्क, ठीक आहे, यू परफॉर्म गुड. 170 ते 190 एक्सलेंट, 190च्या वर आणि 200च्या वर तर इम्पॉसिबल असतात. 210, 215 जसे याला आले, त्यांना तुम्ही एवढे आवडला की त्यांना वाटलं की ह्याला एखाद्या पेपरमध्ये कमी असले ना तरी येऊ सर्व्हिसमध्ये आला पाहिजे, 30-40 एक्स्ट्रा देऊन टाकू. नॉर्मली ऍव्हरेज 170 येत आहेत, इथं किती 215, किती एक्स्ट्रा झाले 45 मार्क पडायला. GS मध्ये मार्क किती येतात, 250 पैकी 91, 25 म्हणजे 250 पैकी 91 येत आहेत, तर 45 मार्क म्हणजे तुम्ही 120 मार्काचा पेपर सॉल्व्ह केला ना तर 45 मार्क येतील. तुम्ही आज गुड्यात 120 मार्काचा एक्स्ट्रा पेपर सॉल्व्ह करून आलाय, एकटा 25 मार्क. कळलं? आता ह्याला हित कमी आले 3 ला, जे ह्यानी एक्स्ट्रा 30-35 मध्ये, आणि इथिक्स मध्ये 130 मिळतात, जे 10 एसे मध्ये मिळतात, जे कमी आले, हिथं 10 कमी आले, ते कॉम्पेन्सेट झाले तुमचे इथं. त्यानंतर 966 रिकमेंडेड आहे,
97, 92, 114, 113, इथिक्स मध्ये 121, 130, 130, एसे इंटरव्ह्यू 170. हिथं जे 97 आहेत ना, हे जर 30 एक्स्ट्रा असते ना, त्याला 30 एक्स्ट्रा, तर 966चा स्कोर किती असता? 996, 1000 टच. त्याला आयएस मिळणार असेल कदाचित, तर होम कॅडर कधी नसेल मिळणार, नाही मिळणार. हे जिंदगीच्या पुढच्या 30 वर्ष नोकरीमध्ये रोज त्या 30 मार्कासाठी रडणार आहे का? भले आयएस झाला असला तरी. कारण जर आयएस दरवर्षी गव्हर्नमेंट सीट पाठवते युपीएससीला, जसं एमपीएससीला पाठवते की आम्हाला 9 आयएस पाहिजेत, 15 आयपीएस पाहिजेत, किती किती काय पाहिजेत, त्याच्यामध्ये मग फिक्स रूल आहे. 9 आयएएस पाहिजे असतील तर 3च महाराष्ट्रातले डोमिसाइल असू शकतात, 6 हे दुसऱ्या राज्यातले पार्ट कंपल्सरी लागतात. नाहीतर आपले आयएएस, आपले आयपीएस आणि आपले आमदार आणि खासदार दिवाळच निघायचं सगळं. त्याच्यामुळे बाहेरचे पण आयएएस लक्ष ठेवायला राज्यात काय चाललंय. आयपीएस 15 तर 5च महाराष्ट्रातले 10 बाहेरचे असतात. आणि मग तुम्हाला आयएएस मध्ये रँक यायला 150 मार्क लागतात. सपोज 150 रँक, 100-150 मध्ये रँक लागतो. पण त्या रँकमध्ये तुमचा रँक 3 सीट असतील ना, आणि तुमचा रँक 4था आलाय, महाराष्ट्र कॅडर नाही, तुम्हाला मग बाहेरचं कॅडर जे मिळेल ते. मग तुमचा रँक 100 असेल आणि 4था आहे मेला, पण 100 आहे पण तुमच्या आधी महाराष्ट्रातले 2च पोर आहेत, तुम्ही थर्ड आहात, महाराष्ट्र मिळणार आहे कॅडर. आणि तुमचा रँक 10 आहे पण 5व्या, 6व्या, 7व्या वाला महाराष्ट्राचा आहे. डझंट मॅटर, 10व्याला पण तुम्हाला महाराष्ट्र नाही मिळू शकत. सो तुमच्या आधी किती पोर आहेत आणि महाराष्ट्राच्या सीट किती होत्या, गेम मॅटर करते. आता मी माझ्या मिसेसच्या ट्रेनला गेलो तेव्हा एक ते आयपीएस होते, भेटलो त्यांना, गप्पा मारत होतो. तर ते म्हणले, सर तुमच्या मिसेसनी आयपीएस घेतलं नाही, त्याच्यामुळे 215ला त्याला आयपीएस मिळालं, 205 रँकला. हिचा 190 रँक होता आणि लास्ट सीट होती ती आयपीएसची, आणि त्याच्या आधी महाराष्ट्रातली ही होती. हिने जर घेतलं असतं ना, त्यांना जिंदगीभर महाराष्ट्राच्या बाहेर. पण ही मुलगी असल्यामुळे घेतलं नाही. सो त्याला मोठे कॉम्प्लिकेट इश्यू आहेत, ते तुमच्या बरोबर पण आता हळूहळू होत जाणार, मॅटर करतात. आता तुम्हाला कॅडरचा इश्यू नाहीये, महाराष्ट्राचं आहे. पण हिथं जे आहे ना युपीएससी वाल्यांना, एक रिग्रेट, एक एसीचे 30 मार्क कमी किती जिंदगीवर इम्पॅक्ट करू शकतात. 949 नॉट रिकमेंडेड, 30 मार्क खाली आता 66च्या. एसी मध्ये बघा 124, इथिक्स मध्ये 110, इथं 20-25 एक्स्ट्रा असते ना सर्व्हिस मध्ये आरामात. इंटरव्ह्यूला 201, 21 एक्स्ट्रा दिले. सो इंटरव्ह्यू मध्ये जे 20 आले ना, ते इकडे कॉम्पेन्सेट झाले थोडेफार. ज्योग्राफीमध्ये जे 108 आले त्याला, इथं पण तुम्हाला 250 पर्यंत टच व्हावं लागतं. त्यानंतर ही मार्क लिस्ट बघा, 628, सीएसएम नॉट क्वालिफाईड, म्हणजे इंटरव्ह्यूचा कॉलच आला नाही. मग मी मार्क लिस्ट का दाखवतोय? करा, तर्क करा. युपीएससी एमपीएससी फक्त तर्कावर आहे. तुझं नाव काय रे, मी विसरलो. हा, अरे त्याला लँग्वेजचे मार्क बघा, 172, 123. पण लँग्वेज पेपरचा जर एसे तो एवढा चांगला लिहिला असेल, तिथे 600 मार्क शब्दाचा एसे लिहायचा असतो लँग्वेज पेपरमध्ये. परत एक मोठा पॅरा देतात जो 30 शब्दात 1/3 मध्ये करून लिहायचा, आणि ग्रामर बिमरचे प्रश्न वगैरे असले, आणि ईमेल किंवा लेटर ऑफिशियल लेडे वगैरे, म्हणजे रायटिंग स्किल बेस्ड आहे. 172 मध्ये तुफान मार्क आहेत. एसे मध्ये किती आलेत बघा, 105 का नाही, 140 आले. मग इथिक्स मध्ये किती आलेत बघा, 83 का 120-30 आले नाही. सो बाई एसी इथिक्स पेपरमध्ये रायटिंग लय महत्वाचं आहे. पण नुसतं रायटिंगमुळे पेपर पास होत नाही, कंटेंट आधी महत्वाचं. थिंकरच माहित नाही किंवा डेटाच माहित नाही तर बाकी किती चांगलं लिहून फायदा काय. म्हणजे मी जे बेसिकली सांगतो की आईवर निबंध आला आणि गायीवर लिहिलाय, बोले 3D डायग्राम काढली गायची. प्रेझेंटेशन युपीएससी सगळ्याच पेपरमध्ये लास्ट आहे. आन्सर रायटिंग स्किल सेकंडरी आहे. पहिला बॉस इज डेटा, कंटेंट, गुड क्वालिटी, नॉलेज, ते फर्स्ट आहे. त्यांनी तुम्ही 60% जाचाल, 70-80% जायचं काम ते मग पुढचं कष्ट, आन्सर रायटिंग वगैरे. एसे बघा 109, जीएस 90, 97, 80, 108 नॉट रिकमेंडेड. इथं जे 108 आले ते 128 पाहिजे होते, इथले 109, 129 पाहिजे होते. देन तुम्हाला आता काही बाकी मार्कलिस्ट मी अपलोड करतो त्या बघा, नंतर पीडीएफ अपलोड करेन ह्या लेक्चरची. 992, 1000च्या टच आहे, म्हणजे तो 100-200 मध्ये रँक आलेला आहे ऑल इंडिया.
एसए 100, 106, 116, 84, इथिक्स 130. इथं पण बघा लॉ 135, 139. आता लॉ आय गेस ते सिद्धेश काल मला म्हणत होते की लॉच आहे. आता ऑप्शनल कसा चूज करावा हा एक मोठी गेम आहे आता तुम्हाला पण. तर पहिलं लक्षात ठेवा की ऑप्शनल ह्याच्यासाठी कधी चूज करू नका की तुम्हाला तो ऑप्शनल घेतला म्हणून दुसऱ्या पेपरमध्ये फायदा होईल. तुम्हाला पॉल सायन्सचे बऱ्याच मार्क लिस्ट दिसतील की त्याच्यामुळे GS2 मध्ये मार्क जात आले. 10 पोरांना मी तुम्हाला 100 पोरं दाखवतो ज्यांचा पॉल सायन्स ऑप्शनल होता पण GS2 मध्ये 80 नाहीत निघले. माझ्या मिसेसला हिस्ट्रीमध्ये 320 होते, ऑल इंडिया टॉपर. GS1 मध्ये हिस्ट्री आहे 91 होते. सो काही गॅरंटी नाहीये. आणि जर ओव्हरलॅपिंगचाच विचार करायचा असेल ना तर मग फिलॉसॉफी घ्या ऑप्शनल. माझाच प्लॅन होता फिलॉसॉफी ऑप्शनल, इथिक्स शिकवतो त्याचा साईड, पण हेच मला एवढा लोड आहे की कॅन्सल केलं मी ऑप्शनल शिकवणी. पण पॉइंट इज फिलॉसॉफीला इथिक्स पेपर कव्हर होते 250 मार्काचा, एसे पण फिलॉसॉफीला येतात 250 मार्काचे, आणि ऑप्शनल 250 1000 मार्क एकाच पेपरमध्ये झालं. 0 गॅरंटी आहे फिलॉसॉफी ऑप्शनल म्हणून इथिक्सला मार्क येतील. मग आता लॉ आहे, लॉ कुठल्या पेपरचा पार्ट आहे? पेपर 2चा. किती मार्क आले? 116. इथं 84. तर तुम्हाला पुढचे बरेच मार्क लिस्ट दाखवतो, पॉल सायन्स वगैरे उलटे ट्रेंड तुम्हाला दिसेल. ओके, सो पुढच्या मार्क लिस्ट बघत चला. एक इकॉनॉमिक्स पण मार्क लिस्ट दाखवतो तुम्हाला, त्याला GS3 मधले मार्क आले इकॉनॉमिक्स मध्ये. दुसरी दाखवते कॉमर्स वाला, त्याला 80 क्रॉस नाही झाली. सो हा ट्रेंडच्या मागे जाऊ नका. ओके, आणि तुम्हाला ऑप्शनला नीट विचार करायला वेळ आहे. नीट प्लॅन करून इंग्लिशमध्ये पण देऊ शकता ऑप्शनल तुम्ही, GS मराठीत केलं तरी वगैरे सगळे ते ऑप्शन्स कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत. ते नीट विचार करा. आणि शक्यतो वर्स्ट केस पॉल सायन्स आणि सोशिओलॉजी घ्या, कारण पेठेत चालतातला दगड मारला ना 80% चान्स आहे पॉल सायन्स ऑप्शनल वाल्यानंतर सोशिओलॉजी वाल्याला लागेल. बघतोय काय चाललंय, मला क्लिअर माहिती आहे मार्केटमध्ये. माझ्या एसी इथिक्सच्या बॅचमध्ये 80% पोरांचा तोच ऑप्शनल होता, पॉल सायन्स आणि सोशिओलॉजी. पॉईंट एवढाच आहे ना, मग 1000-3000 पोरं जी राज्यसेवा लिहितील ना, 2500 पोरांचे हेच ऑप्शनल असणार आहेत. तुम्हाला इतक्या भारी लेवलची उत्तर लिहावी लागणार ना, त्यापेक्षा काहीतरी वाढ घ्यायचा. वासरात लंगडी गाय शानी, कॉम्पिटिशनच कमी राहते. आणि इथंच नाही, अशा खूप हजारो स्ट्रॅटेजी आहेत, त्या लेक्चर जशा चालतील आपल्या सांगत जाईल. एसे लिहिताना पण आता हा सपोज तुमचा राज्यसेवेचाच एसेचा पेपर आहे, कुठला एसे लिहिणार बरं तुम्ही? मॅक्झिमम सांगतो ना, अर्बनायझेशन अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. तर कुठे इंटरनेटचं हे करू. लय दुसरा आहे ना, इथिकल यूज ऑफ इंटरनेट. इंटरनेट जमतंय थोडंफार. 3000 2000 पोरं हा घेणार, 500 पोरं हा घेणार, राहिली 400 एज्युकेशनचा घेणार, 100 पण नसणार आहेत सायंटिस्ट वाला घेणार. तुम्ही फक्त तोच एसे लिहा. नवल सर पण जमलंच नाही लिहिला तर काळजी करू नका. सायन्स रिलिजन अर्धा तास शिकवणार तुम्हाला डिबेट. सायन्स काय असतं, स्पिरिच्युअलिटी काय असतं, रिलिजन काय असतं, मिस्टिसिझम काय असतं, फुल डिटेलमध्ये. तुम्ही आता माझ्या एसी इथिक्सच्या पोरांना अनुभव विचारला ना, ते सगळ्यांना विचारला कुठला एसी लिहिणार, सगळे म्हणणार सर थर्ड वालाच, कारण त्यांना लिहिचं पण माहिती आहे आणि डेटा बी माहिती आहे. सायन्स काय असतं, सायन्सची कुठली तत्व असतात, ऍब्सोल्युटिझम, ऑब्जेक्टिव्हिझम, कॉज इफेक्ट रिलेशन, स्केप्टिसिझम, ओपन माइंडेडनेस, ओके, एक्सपेरिमेंटेशन, इम्पिरिसिझम, सगळे काय काय. सायन्स हे वैश्विक असतं, ऍब्सोल्यूट, युनिव्हर्सल. ग्रॅव्हिटीचा नियम तुमच्या मनानुसार चेंज होत नाही. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई बिल्डिंगवर उडी मारा, ग्रॅव्हिटीला कुठल्याही देवाचं नाव घेऊ, ग्रॅव्हिटीला फरक पडत नाही, सगळे खालीच आहेत. विज्ञान युनिव्हर्सल आहे, कुठल्याही देवाचं नाव घ्या, इलेक्ट्रिक वायरला हात धरा आणि बटन दाबा. सायन्समध्ये 100% फक्त झटका आहे. सायन्सला तुमच्या मतांशी घेणं देणं नसतं. सायन्स वर्क युनिव्हर्सली, सायन्स वर्क ऑब्जेक्टिव्हली, वस्तुनिष्ठपणे. बिल्डिंगवर पडताना सगळेजण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरनीच पडणार. सायन्सची प्रॉपर तत्व आहेत ती तुम्हाला माहिती आहेत. 2 शब्द तत्व लिहा. सायंटिस्ट असणे म्हणजे काय, ज्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. दाभोळकरांचे सगळे विचार बघू आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचे. 2 शब्द त्या लिहा. आणि मग मी वैज्ञानिक झालो तर मी दुनियेत काय केलं असतं, कसे कसे बदल, कुठले माणसांचे प्रॉब्लेम सोडवले असते. त्याच्यात गांधीचे 2 विचार आहेत जे सांगितले. गांधींनी जे पहिलं म्हणणं सांगितलं, अरे मंगळावर कशाला जात आहे, तिथं गटारामध्ये टॉयलेटचं पाणी आहे आणि ते ब्लॉकेजेस काढायला माणसाला उतरावं लागतंय. आणि इंडियामध्ये 3 लाख लोक मॅन्युअल स्कॅव्हेंजर आहेत जे गटारात उतरून टॉयलेटचे पाणी वगैरे मध्ये उतरून घाण काढतायत. आणि जर तुम्हाला ते साफ करायची मशिनरी बनली नाही विज्ञानाला, तर मंगळावर जाऊन करताय काय? गांधीचा बेसिक पॉईंट होता, पहिल्यांदा हे समाजाचे बेसिक प्रॉब्लेम सोडवा.
इथं पहलगाममध्ये 10-15 सैनिक मेले किंवा अटॅकमध्ये, आपण एवढा कालवा करतोय, पण गेल्या 20 वर्षाचा ॲव्हरेज काढा, इंडियाचे किती सैनिक मेलेत, त्याच्यात 2-3 पट जादा सैनिक इंडियाचे मेलेत मलेरिया होऊन. हे सगळे बॉर्डर आणि जंगलात इतके डास असतात. कोकणातल्या लोकांना माहित असेल डास किती असतात. चावून आणि त्याला चावला, तो आजारी पडला, बेसिक ट्रीटमेंट घेतली, बरा नाही झाला, तिथून त्याला ड्युटीवरून रिलीव्ह करा, त्याच्या ठिकाणी दुसरा सोल्जर या, हे असतं. तोपर्यंत हॉस्पिटलवर पोहोचेपर्यंत क्रिटिकलच पोहोचलेला असतो, मरतेच ते माणूस. ज्यादा सोल्जर ते नाही मारतायत, कारण मलेरियावर वॅक्सिनच नाही बनलं, जे गेल्या वर्षी बनलंय सायन्समध्ये. गांधीचं म्हणणं होतं पहिले हे प्रश्न सोडा मानवतेचे, मग मी ते करेन. तेच लिहिचं तुम्हाला गांधी म्हणलं ते, मी वैज्ञानिक असतो तर मी काय केलं असतं. बरोबर, विज्ञानात नुसते तथ्य नको, म्हणजे विज्ञान, गांधीचा एक कन्सेप्ट आहे, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी इज सिन. मानवतेशिवाय विज्ञान म्हणजे पाप. मी वैज्ञानिक झालो तरी मी असं विज्ञान बनवेन जे मानवतावादी असेल. हेच विचार लिहायचे आणि हे लिहिलेला एसे, आणि बाकी मग नुसतेच एज्युकेशन हे लिहिणार आहेत. ते फक्त ISLचा टॉपिक वाचला ना, ते गेले म्हणजे सायकोलॉजी समजून घ्या. 10 दिवस ते पेपर चेक करते, रोज 20-20-20. इंटरनेट एज्युकेशन, अर्बनायझेशन, इंटरनेट एज्युकेशन, आणि मग 20 दिवसांनी त्याला एक एसे पेपर सापडला, अरे सायन्स. तिथंच ते 50 मार्क ऍड करते एसेला, फक्त तुम्ही घेतला तो म्हणून. आणि मग पुढचं हे कंटेंट लिहिलं असेल ना, 140-150 येतातच. ओके, आणि या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत कुठल्या हँडल करायच्या काय. त्याच्यामुळं ते तुम्ही नीट विचार करायचा. डेटा तुम्हाला सगळा असणार आहे, थोडी रिस्क घ्यायची, तसं ऑप्शनलच आहे. 80% पोरांचे हे 2 ऑप्शनल आहेत. इतकं वैताग त्यांना पेपर चेक करत, आणि एखादा दुसरा असेल ना, अँथ्रो, जिओग्राफी, कॉम्पिटिशन नाहीये त्याच्यात, त्या एसेला, सॉरी त्या ऑप्शनलला. त्यामुळे ते नीट विचार करून घ्या, महत्वाचा पार्ट आहे तो. मी इंग्लिशच्या माझ्या चॅनलवर UPSCच्या पोरांसाठी एक रेकॉर्डिंग ऑलरेडी करून ठेवलेलं, हेच हाऊ टू चूज ऑप्शनल. तर ते इंग्लिशचं रेकॉर्डिंग बघा, MPSCचं मी कधी करेन, त्याच्या काय पण ते बेसिक टिप्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर ह्याच्यामध्ये कुठले चूज करणार. मॅक्झिमम पोर आहेत ना, सोशल मीडिया तरुणांसमोर आव्हाने, अजिबात हात लावायचा नाही याला. येड्या गाबाड्याला बी लिहिता येतोय हा निबंध. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे तोटे हा चांगल्या लेवल लिहू शकता, पण बरेच जण लिहिणार आहेत, पण तुम्ही खूप हाय लेवल लिहिसा मग. ओके, बेस्टच. जागतिक तापमानवाढ आणि विकास हा पण बरीच पोर लिहितील. ग्लोबल वॉर्मिंग, इर्विंग सगळं माहित असतं. त्रिभाषा सूत्र ही तर खरी स्किल आहे निबंध लिहिला. 3 लँग्वेज असावेत ना, असावी तर कधीपासून असावी. आणि 3 लँग्वेज आपल्याच उराव का बरं. UP बिहारींना का नाही 3 लँग्वेज, तिथं हिंदी इंग्लिश शिकतायत. आणि 3री लँग्वेजला काय करतायत ते लोक, काहीच नाही. पहिलीपासून ते शिकतंय की बँकिंगची एक्झाम, SSCची एक्झाम, UPSC एक्झाम काढतायत पोस्ट, आणि आपली पोरं काय करतायत, हिंदी शिकतायत. अरे 10 वर्ष एक लँग्वेज शिकवायचं, दररोज 1 तास मास्तरचा क्लास, तो पेपरसाठी अभ्यास, जिंदगीची किती वर्ष वाया गेली तुमची हिंदी शिकत. काय उपयोग आहे हिंदीचा. हेच जर त्याच्याऐवजी CSAT शिकवलं असतं ना, UPSC पास होईल पोरग. UPSC शिकवताल 10 वर्ष, 1ली ते 10वी. फालतूमध्ये इथं आपल्या उरावर हिंदी आणली यांनी. त्रिभाषा, साऊथच्या राज्यांना त्रिभाषा, तिथं द्विभाषा सूत्र. अशी चिरफाड करायची नाही याची त्रिभाषा सूत्राची. आणि तो निबंध लिहा. आणि भिऊ नका, हिंदीचा मर्डर करा किती, कारण पेपर चेक करणारा महाराष्ट्रीयन आहे. हा एसे जर UPSCत आला ना, त्रिभाषा सूत्र जिंदाबाद. कॉमन सेन्स आहे. पेपर चेक करणारा UP बिहारीत असायचा एखादा हिंदीवाला इंग्लिशमध्ये, सो थोडं कॉमन सेन्स ठेवायचा. इथं किती त्रिभाषा सूत्राचा कचरा करून टाका. पेपर चेक करणारा प्रो मराठीच असणार आहे. महाराष्ट्रीयन शिवाय कोण येणार आहे पेपर चेक करायला. सो ते बी थोडं डोकं चालवायचं. UPSC लिहिता का MPSC. आता बाकी ह्या ज्या मार्कलिस्ट सांगितल्या तुम्हाला, आता तुम्हाला एकदम सुपर टॉपर दाखवतो. ऑल इंडिया रँक 1 टाईप. आणि हे MPSCची पण मार्कलिस्ट अशीच असणार आहे, मी जे तुम्हाला सांगितली. 1008 आपण बघा. एसे 128, GS 1, 2, 3 107, 121, 98, इथिक्स 129, फिलॉसॉफी ऑप्शनल 138 आणि 127. ही दिव्या मिश्रा का काही मुलगी होती, तिचा सगळ्यात जास्त मार्क होती इथिक्समध्ये. त्यावर्षी इथिक्सचा पेपर लय अवघड होता. त्यानंतर ही मार्क लिस्ट बघा, 994. एसे मध्ये बघा 133, 97, 86, 75. इथिक्स 132. मॅथमॅटिक्स ऑप्शनल घेतलाय त्यांनी 133 आणि 138. इंटरव्ह्यू 200 मार्क. अजूनच भयानक दाखवतो तुम्हाला सुपर टॉपर. 1021 म्हणजे टॉप 50 मध्ये रँक असणार आहे ऑल इंडिया. एसी 122, 99, 117, 92, 124, 145, 154 तुफान मार्क येते. ओके, 150 म्हणजे 300च्या वर गेलाय ते ऑप्शनल मध्ये मॅथमॅटिक्स, म्हणून घेऊ नका.
मार्चाल हे IIT BIT पोरं करतात आणि 168. देन ऑल इंडिया टॉपर फर्स्ट रँक 1063, AC 131, GS बघा 104, 131, 94, इथिक्स 141. कॉमर्स अँड अकाउंटन्सी, आणि कॉमर्स अकाउंटन्सी कुठल्या पेपरमध्ये? GS मध्ये पेपर 3 इकॉनॉमिक्सचा. इकॉनॉमिक्स मध्ये किती मार्क आहेत ऑल इंडिया टॉपरला? 94. इथं का आले मग 143? सांगितलं ना, ऑप्शनलचा नाही काही संबंध नाही. पर्सेंट टेस्ट 187, टॉप रँक 1. आणि हे पण दुसऱ्या एक्झामला 22ला ऑल इंडिया रँक 1 1094. ही लय रेअर मार्क असतात. UPSC मध्ये तुम्हाला टोटल एक्झाम किती मार्काची आहे? 7 पेपर 5 मार्काचे काउंट होतात. GS 1 2 3 4 SA आणि ऑप्शनल 1750 आणि इंटरव्ह्यू 275, म्हणजे 2025. 2025चा हाफ किती होतं? 1012.5. टॉप वर असतो ना ऑल इंडिया, हार्डली त्याला 51% मार्क असतात. 51%. तुम्हाला दर पेपरमध्ये अर्धेच पाडायचे तर मार्क. ऑल इंडिया टॉपवर व्हायला अर्धे पाडायचे. टॉपवरचेच मार्क असतात 51%. हे लय रेअर आहे 1094. तिथेच. पण ह्याच्यानंतर सेकंड टॉपर जर बघितला ना तर डायरेक्ट तो 1030 असेल. हे एक्सेप्शनल केसमध्ये होतं. पण एसए भाग 137, 121, 30, 88, इथिक्स मध्ये 112, पॉल सायन्स 147, 166 तुफान मार्क, आणि पर्सनल टेस्ट 193. सो क्लिअर ट्रेंड काय सांगितला मी? मेन्स मध्ये एसए, इथिक्स ऑप्शनल, 4 पेपर स्टॅटिक, काही डायनॅमिक त्याच्यात नाही. इथिक्स मध्ये एखादा दुसरा डायनॅमिक प्रश्न येतो, पण ते तुम्हाला इतकं व्यवस्थित क्लासमध्ये इथिक्स होईल ना, तुम्हाला त्याची काहीच करावं लागत नाही. कसलाही विचारू देत नाही डायनॅमिक, काही प्रश्न आला तरी. डायनॅमिक म्हणजे प्रश्न म्हणजे काय की आता हा जो मुलगा होता राणा, त्याला जी इच्छा मृत्यूची हे केलं, परमिशन दिली. ओके, आता ती इच्छा मृत्यूची जी परमिशन दिली, तर इच्छा मृत्यू अशा केसमध्ये देणं, त्याला जी दिली ती ब्रेनडेड लोकांना देणं अलाउड आहे इंडियामध्ये. पण जी लोक ब्रेनडेड नाहीयेत, पण कॅन्सर झालेला आहे, डेडली, वाचू शकत नाही, ब्लड कॅन्सर टर्मिनल स्टेज, अशा लोकांना द्यायचे. म्हणजे मेंटली जे ऍक्टिव्ह आहेत, ज्याला कळतंय, जो स्वतःचा फॉर्म लिहिणार आहे इच्छा मृत्यूचा. आता इच्छा मृत्यू आपण कुणाला देतोय? फक्त ब्रेनडेड लोक. त्याच्या बिहाफ घरचे अप्लाय करा. ज्या राणा जो मुलगा होता त्याच्या बिहाफवर कोणी अप्लाय केलं तर त्याच्या वडिलांनी. त्याच्यामध्ये पण निम्म्या लोकांना कळलंच नाही. ती इंडियामध्ये जर्नलिस्ट जेवढे काय झालं कमी आकलेचे आहेत ना, भारतात इच्छा मृत्यू अलाव केली. सुप्रीम कोर्ट, अरे इच्छा मृत्यू अरुणा शाहबागच्या केसमध्ये 2019 मध्ये अलाव केली. तिला दिली नाही कारण तिला इच्छा मृत्यू देताना सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, पण केएमच्या नर्सेस आल्या आणि त्या म्हणाल्या की हिला जी इच्छा मृत्यू द्यायचं ऍप्लिकेशन ज्या बाईनी केलेलं आहे, तिची रिलेटिव्ह, ही वर्षात तिला फक्त एकदा दोनदा भेटायला येते. गेल्या 21 वर्ष कोमामध्ये हिला केएमच्या आम्ही नर्सेस सांभाळतोय आणि आम्ही अजून सांभाळायला तयार आहे. एका ऍप्लिकेशनवर सुप्रीम कोर्टाने कॅन्सल केलं तिला देणं, पण सुप्रीम कोर्टाने ज्या कंडिशन दिल्या त्या भारताचा कायदा मानला. सरोगीचा कायदा 2019 मध्येच मांडलाय, ते शिकू इथिक्स मध्ये आपण. राणाच्या केसमध्ये इश्यू एवढाच झाला की सरोगसी मध्ये कंडिशन काय आहे की तो माणूस लाईफ सपोर्टवर जिवंत असेल तर ते बंद करा. राणाच्या केसमध्ये म्हणजे व्हेंटिलेटर आहे तर काढा, डायलिसिस मशीन आहे तर काढा आणि त्याला इच्छा मरण द्या. मशीननी जिवंत आहे. राणा मशीननी जिवंत होता का नाही याच्यावर ग्रे एरिया होता, कारण त्याला जेवण दिलं जात होतं ट्यूबनी. तोंडातून त्याच्या ट्यूब टाकायचे आई वडील आणि लिक्विड सोडायचे. आणि ट्यूब, फीडिंग ट्यूब्सला मशीन म्हणायचं का, हा मुद्दा चालू झाला. हायकोर्टात गेले, हायकोर्ट म्हणले कायदा आहे इच्छा मृत्यूचा आणि आर्टिफिशियल सपोर्ट बंद करणे हे सुप्रीम कोर्टाने कायदा बनवला आहे. दिल्लीचं हायकोर्ट म्हणलं ह्या केसमध्ये आर्टिफिशियल सपोर्ट नाही, कुठली मशीनवर तो जिवंत नाहीये. त्यांनी रिजेक्ट केला. त्याच्या वडील सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने मागचीच केस ठेवलेली वर्डिक्ट फक्त सुप्रीम कोर्टाने ऍड केलं की फीडिंग ट्यूब्सला पण आम्ही आर्टिफिशियल सपोर्ट पकडणार आणि इच्छा मृत्यू आम्ही ग्रांट करतो. फक्त कायदा अपडेट केला, कायदा नवीन बनवला नव्हता. इथिक्स मध्ये तुम्हाला कळेल. पण हा आता इच्छा मृत्यूमध्ये आर्टिफिशियल सपोर्ट मध्ये सगळं आलं, फीडिंग ट्यूब वगैरे. ओके, सुप्रीम कोर्ट एवढंच म्हणलं 200 वर्षापूर्वी जर राणा असता तर त्याला फीडिंग ट्यूब तुम्ही चारून जीवन ठेवू शकला असता का?
आज आपल्याकडे स्टरलाइज करायला आहे. तोंडातून फीडिंग ट्यूब मध्ये एखादं इन्फेक्शन गेलं, मेला असता तो तेव्हाच. 200 वर्षापूर्वी हा जिवंत राहू शकला असता का? मग हे पण आर्टिफिशियल सपोर्ट आहे, माणसांनी बनवलेला. त्याची की त्याला जे झालं ते अंदमान मधल्या आदिवासीला झालं, त्याला तर फीडिंग ट्यूब बी माहित नाही, प्लास्टिकच माहित नाही त्यांना. आपलं जो आहोत गेलेलं त्यांना काय मिळलं असेल तर ते तसाही मेला असताना अंदमानचा एखादा हा जसा बिल्डिंगवर पडला, अंदमानमधला एखादा झाडावरून पडला असता. फीडिंग ट्यूबचा ऑप्शन होता का त्यांना? सुप्रीम कोर्ट मला नाहीये, फीडिंग ट्यूब आर्टिफिशियल आहे, मशीनच असण्याची गरज नाही. पण मग इच्छा मृत्यू कुणाला देतोय? जे ब्रेन डेड आहेत. पण एखाद्याचा बिल्डिंगवर पडलाय, डोकं सगळं चालतंय, पण इथनं खाली सगळं पॅरालिसिस आहे, हातपाय लुळे पांगळे, ह्यांच्यासाठी इच्छा मरण अलाउड नाही. तर इथिक्समध्ये डायनॅमिक प्रश्न म्हणून काय येतो? हा प्रश्न येणार तुम्हाला. इच्छा मरण तर ऑलरेडी आहेच ना ब्रेन डेड लोकांना. प्रश्न येईल मेंटली ऍक्टिव्ह पण टर्मिनली येईल, यांची सुधारणाच होऊ शकत नाही, अशा लोकांना इच्छा मृत्यू द्यायचं का? कारण आता आज ना उद्या हरीश राणाला दिली आहे ना, एखादा माणूस जो असा ब्लड कॅन्सर वगैरे झालाय ना, तो जाणार सुप्रीम कोर्टात, मला पण पाहिजे. आणि एक जरी ऍप्लिकेशन गेलं ना, सुप्रीम कोर्टाला ह्याच्यावर निर्णय घ्यावा लागणार. सुप्रीम कोर्टाला घ्यायचा नसेल तर सुप्रीम कोर्ट सांगणार पार्लमेंटला, तुम्ही घ्या. पार्लमेंट कोणाला सांगणार? IAS ला, हेल्थ सेक्रेटरी आणि त्याच्या IAS लोकांना, बघा काय पॉलिसी बनवायची. पुन्हा त्या आमदार खासदार थोडी हे करत बसतात ह्या भानगडीत, एवढं डोकं चालतंय. एखादा राघव चड्डा बिड्डा सारखा खरंच हुशार असेल, मोहा मायत्रा वगैरे, ते फक्त इश्यू बोलतात, बाकी आपली ईडी गाबाई जनता माहिती. IAS सगळे डिसिजन घेतात, सिस्टीम चालवतात. त्यांना टेक्निकल या गोष्टी स्टडी करायच्या, ICMR रिपोर्ट बनवणार, हे सगळ्यांची डिस्कशन होणार. सो तुम्हाला इथिक्स पेपरमध्ये काय एक्सपेक्ट आहे? तर असाच एखादा दुसरा प्रश्न येतो डायनॅमिक. अदरवाईज मॅक्झिमम प्रश्न तुमचे स्टॅटिक आहेत. आणि त्याच्यामुळं मग पहिला पॉईंट जो सांगितला की जेव्हा तुम्ही UPSC MPSC आता प्रिपेअर करत आहात, ओके, तर आता मी UPSC म्हणतो कारण मी इतक्यावर UPSC करता माझा शब्द UPSC सारखा येतो, पण जे MPSC करताय म्हणून असा विचार करू ना की UPSC म्हणतोय मी. आपल्याला त्याच लेवलला शिकायचं आहे. तर माझ्या सगळ्या मेंटरशिपच्या पोरांना UPSCच्या जे आता प्री देत आहेत ह्या वर्षी, मागची जी बॅच चालू झाली 24 मेची, त्यांना एकच गोष्ट सांगितलेली आहे. पहिला पॉईंट, तुमची प्री कधी निघेल ना याची काही गॅरंटी नाही. ऑनेस्टली सांगतो, कारण 100% मी सांगितलं ना, फॅक्ट खरं आयलँड कुठं आहे, वाचलंच नाही तर नाही उत्तर जमलं. त्याच्याही स्ट्रॅटेजी आहे, त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज खूप सोडवावी लागते, त्या गोष्टी तिथं सांगतो. पण जर तुमची प्री पास झाली आणि त्या वर्षी जर तुमची मेन्स फेल झाली ना, तर लिटरली सांगतोय, तुमच्यासारखा मूर्ख आणि गाढव कोणी नाही. कारण परत प्री लिहायची चान्स मिळेल का नाही ना, काही गॅरंटी नाही. एक स्टुडंट आहे, मेन्स 2दा लिहिली त्यांनी, 2दा फेल झाला. त्यानंतर 3रा 4था अटेम्प्टला प्रीच नाही निघली, म्हणजे तो 5वा 6वा अटेम्प्ट होता त्याचा. आता तो राज्यसेवा करतो. त्याच्यामुळं प्री एकदाच निघू द्या, पण ज्या वर्षी प्री निघेल ना त्यावेळी मेन्सचा असा अभ्यास पाहिजे ना, SCA इथिक्स वगैरेचा, की माझी मेन्स निघणारच आहे. आणि तुम्ही नंतर प्री बी झाले ना, आता माझी जी SCA इथिक्सची पोरं येतील, 2 वर्ष ट्रेन केल्यात, त्यांचा कॉन्फिडन्स बघा फक्त. आता दिवशी एक जण क्लासला लेट आला आन्सर रायटिंगच्या बॅचला, 2-3 दिवस गायब होता. तिकडे सोलापूरचा अकलूजचा एक जण आहे, त्याला म्हणलं कुठं होता हिरो? म्हणे सर लग्न होतं चुलत भावाचं. मी त्याला म्हणलं पोस्ट नाही निघली तर तुझं राहील. पण मला म्हणे नाही सर, पोस्ट तर आपली निघणार आहे, मीन्स फक्त प्री निघली पाहिजे. सो आता कॉन्फिडन्स आहे हा असला पाहिजे प्री द्यायच्या अगोदर. मी आत्ताच नाव सांगतो, हे 2-3 नावं लक्षात ठेवा. आणि जर तोपर्यंत रिझल्ट आला, पुढच्या वर्षीच्या एंडपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असला ना, आयुषू साहू, शशांक इंदोरिया, कृती शर्मा, ओके, 3-4 नाव आहेत अजून. एक इकम सिंग, ते ऑलरेडी IRMS आहे, इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये पण आहे ना, आता UPSCला तो मेंटरशिप आहे. आता ही पोरं आहेत ना, ह्यांच्यापैकी पहिली प्री देत आहेत मॅक्झिमम जण, एखादी एक दुसरी वगैरे आहे. एकाची जरी प्री निघली ना या वर्षी, ह्यांची डायरेक्ट पोस्ट आहे. चुटर पुटर म्हणा आहे टॉप 100 मध्ये असणार आहेत. कारण यांनी वर्षभरात इतकी असेल, तो एकाम सिंग सांगितलं ना, फॉरेस्ट सर्व्हिस वाला आहे, IRMS वाला, ते करून त्याला रँक इम्प्रूव्ह करायला मेंटरशिपचा त्याला मला रेफरन्स मिळाला आणि मला कॉन्टॅक्ट केला. ते जे आता ट्रेनिंग चालू आहे इंडियन फॉरेस्टचं,
दिवसभर ट्रेनिंग करून वेळ काढून त्या पोरांनी 133 इथिक्सच्या प्रश्नांची उत्तर लिहून दिली मला चेक करायला. ते पोरग इथिक्सचा पेपर जेव्हा देणार आहे ना, तुफान मार्क पडणार आहे. एवढं प्रॅक्टिस झालं की असा प्रश्नच येणार नाही की त्यांनी केला नाही त्याच्या ओव्हरलॅपिंग डेटामधला नाही. एसए यांनी 30 ते 40 लिहिलेले. आणि हे एकदा केलं ना, हे स्किल बेस्ड आहे. डबल वाचावं लागत नाही. तुम्हाला एकदा कळलं नाही एसए कसा लिहायचा असतो, तुम्ही 30 वर्षांनी 20 वर्षांनी तुमच्या नातवाला शिकवचा. त्यामुळे स्किल बेस्ड. इथिक्स मध्ये थिंकर एकदा कळले ना, डबल काही शिकायचं नाहीये. फॅक्ट्स नाहीये. पॉलिटी, लक्ष्मीकांत सगळ्यात भयानक प्रकार आहे. युपीएससीतला तुमचा 1 नंबरचा शत्रू, कारण इतक्या फॅक्ट आहेत ना त्याच्यात. त्यामुळे तुम्ही पॉलिटी क्लासमध्ये केलं, 3-4 रिव्हिजन जरी केल्या ना, त्या कराव्याच लागतात. तरी तुम्हाला गॅरंटी नाही पॉलिटीत मार्क घ्यायचे, जर प्रीच्या आधी 10 दिवस पॉलिटी नाही वाचलं तर. त्यामुळे अजून एक स्ट्रॅटेजी आहे, खूप छोट्या सांगत जाईल, पण एकच लक्षात ठेवायची. प्री आता 31 मेला आहे, जशी तुमची पुढच्या वर्षी 31 मेला आहे समजून त्याला. 21 मे पासून 31 मे कुठलाही टाइम टेबलमध्ये विषय ठेवायचा नाही, फक्त पॉलिटी. सगळ्या फॅक्टच आहेत. राज्यसभेचा खासदार व्हायला कुठली क्रायटेरिया आहे आणि विधानसभा परिषदेचा आमदार व्हायला कुठला क्रायटेरिया आहे, नुसतेच नंबर आहेत. संविधानाच्या कुठल्या आर्टिकलमध्ये काय आहे आणि मग नॅशनल इमर्जन्सी काय असते, फायनान्शियल इमर्जन्सी काय असते, स्टेट इमर्जन्सी काय असते, प्रेसिडेंट रूल काय असतो, कुठल्याच्या काय कंडिशन, कुठल्याला काय मेजॉरिटी आहे, जजला हटवायला कुठली मेजॉरिटी आहे आणि स्पीकरला हटवायला कुठली मेजॉरिटी आहे. इतके नंबर आहेत ना, ते 5 दिवस वाचले ना आधी पेपरच्या, तरच ताजं डोक्यात आठवतात. एसएबीसी काही नाही, झोपेत उठून गेला आरामात एसी लिहू शकता. डेटा बेटा रिझनिंग बेस्ड आहे, आठवतं. सो हे स्किल बेस्ड विषय, एक टाइम्स हार्डवर्क करायचा आहे. आणि त्याच्यामुळं इथिक्स, एसे आणि आन्सर रायटिंग फक्त पॉईंट एवढाच आहे, सी सॅट, एसे, इथिक्स, आन्सर रायटिंग याला टाइम लागतो डेव्हलप व्हायला. त्याच्यामुळे वर्षभर काम करायचं. प्री झाल्यावर विहीर खोदायची नाही. त्यामुळे सांगितलं ना मगाशी, प्री जेव्हा ते चालला त्याच्या आधीच ओके, यू शुड बी रेडी फॉर मेन्स बिफोर द प्रिलियम. आणि मग एकच प्री निघेल ना, तेव्हा असा चुटका करायचा की मेन्स थ्रू आउट डायरेक्टच इंटरव्ह्यूला गेला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे काय करायचं, आता इथिक्स चालू होईल तेव्हा सगळ्या गोष्टी सांगत जाईन. आता ह्याच्यानंतर बेसिकली की युपीएससी मध्ये, पण मी हेच लेक्चर घेतो पण तुम्हाला आता सांगायला की युपीएससी सिलेबस बदलते, सॉरी एमपीएससी अभ्यासक्रम का बदलत आहे. ह्यासाठी आधी तुम्हाला महत्वाची गोष्ट बघावी लागेल की एमपीएससी सिलेबस का बदलते. याच्यासाठी मग युपीएससी का बदलल्या 13ला, जे आपल्याला 10-12 वर्ष लागली. आणि हेच रिझन आहे ह्यांना सिलेबस का बदलायचा. प्रश्नच बदलत नाहीये लवकर. ते अरुणाचल मिझोरम वाले 2017-18 मध्ये युपीएससी एमपीएससी सिलेबस सेम करून टाकला. मिझोरमच्या याला पण एमपीएससी म्हणतात, मिझोरम पीसीएस. आपल्या एमपीएससीला किती वर्ष लागली, 12 वर्ष लागली सिलेबस बदलायला. हेच असलेच अधिकारी नको आहेत त्यांना, पांढरे हत्ती. प्रश्नच बदलत नाहीये. उद्धव ठाकरेंची गव्हर्नमेंट आली म्हणून फक्त सिलेबस बदललाय, विच इज ऍक्च्युअली गुड, कारण तुम्ही युपीएससी एमपीएससी सगळ्याच एक्झाम देऊ शकता. आणि रट्टा मारा एक्झाम नाहीये सिलेबस, त्यामुळे निघती त्याची लवकर निघते आणि प्रत्येकाला कळतं कुठलं करू शकतो नाही करू शकत वगैरे. आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं की एमपीएससी युपीएससीत पोरं जास्त व्हावीत. आणि मग कशी व्हावी, तर प्रॉब्लेम हाच आहे ना, एमपीएससी युपीएससी सिलेबसच वेगळा आहे. 2 अभ्यास करायला लागल्यावर घंटा महाराष्ट्रातली पोरं सिलेक्ट होणार आहेत. जो एमपीएससी सिलेबस मग सेम करायचं ठरलं. मग युपीएससीने सिलेबस का बदललेला 2013ला, ते आधी तुम्हाला मग बघायची गरज आहे. मग त्यांनी ज्या कमिशन बसवलेल्या, जसं एमपीएससी बदलायला दळवी कमिशन बसली आणि दळवी कमिशनने काहीच केलं नाही. त्यांनी एवढं सांगितलं युपीएससी सिलेबस सेम करून टाका. स्वतःच काहीच डोकं नाही चालवलं त्यांनी, कारण युपीएससीने जेवढं डोकं चालवलेलं, खूप कमिशन बसलेल्या. तर पॉईंट काय ना, 2013च्या आधी युपीएससीचा सिलेबस होता कसा. प्रिलियम, नो सी सॅट, 200 मार्काचा जीएस आणि 200 मार्काचा ऑप्शनल. 10 वर्ष हे युपी बिहारी गँग ऑप्शनल जी वाचायची, 10 वर्ष ऑप्शनल वाचून क्रॅक केली प्रिलियम. जीएस मध्ये मार्क येऊ नये, रट्टा मारा, प्रिलियम पास. मेन्स मध्ये 6 पेपर, एसे नव्हता. जीएस 1-2 300 मार्क, जीएस 3, 4, 5, 6 ऑप्शनलचे 4 पेपर, 300 मार्क, 1200 मार्क ऑप्शनल. 10 वर्ष रट्टा मारा, ऑप्शनलवरच मेन्स काढा. जीएस मध्ये मार्क येऊ नका येऊ, इंटरव्ह्यू पास सिलेक्ट. जी रट्टा मारो गँग होती ना, जी त्यांना अजिबात नको सिस्टीम मध्ये. त्यांनी पहिलं सांगितलं रट्टा मारो गँग बंद करा. आम्हाला 70 वर्ष इंडियाची गरिबी डिस्कस करणारे लोक नको.
आम्हाला गरिबी सोडवणारे लोक पाहिजे, प्रॉब्लेम सोडवणारे. आणि हा जो इश्यू आहे ना एवढा महत्वाचा आहे की ह्यांनी मग सिलेबस बदलल्यावर पहिल्यांदा काय आणला, सीसॅट ऑप्शनल हटवा. 2 ऑप्शनल होते, एकच हटवून टाकला, एकच ठेवला. म्हणजे प्रश्न येत आहेत ना त्याचा जो पॅटर्न बदललाय ते तुम्हाला समजून घ्यायचंय की मग राज्यसेवेचा मी सांगत होतो ओरडून पोरांना, एसएचा पेपर सब्जेक्टिव्ह येणार, जुने मॅटरनी जाऊ नका. ह्याच्यासाठी सिलेबस बदललाय. का बदललाय ते समजा. मग जर सिलेबस बदललाय तर ते जुने पॅटर्न 2009 चे प्रश्न कशाला विचारेल एमपीएससी. बघा हळूहळू पेपर जे येतात ते प्रश्नात काय चाललंय त्यांना काय पाहिजे. मग आधी प्रश्न हिस्ट्री जरी सिलेबस सेम असेल, हिस्ट्रीत प्रश्न काय यायचे, पहिलं पानिपत कुणाच झालं, दुसरं कुणाच झालं, तिसरं कुणाच झालं. आणि पहिलं पानिपत मग बाबर आणि इब्राहिम लोधीच झालं. आणि बाबर आणि इब्राहिम झालं कुठं, पानिपत मध्ये. किती तारखेला झालं, 1527. असले फालतू प्रश्न, ह्याच्यातनं काय उपयोग आहे. मी जेव्हा आता एन्शियंट हिस्ट्री शिकवेन तुम्हाला, एन्शियंट मिडिवलचा पार्ट, बाबरच्या लढाईमध्ये बाबरकडे होते 12,000 सैनिक, इब्राहिम लोधीकडे किती होते माहिती आहे का, 1,00,000. 12,000 सैनिकांनी 1,00,000 कसे हरवले पानिपत. हा प्रश्न युपीएससी विचारते. रिझनिंग, रट्टामार इतिहास नाही. तुम्हाला हे कळलं पाहिजे बाई असं काय केलं त्यांनी लढाईमध्ये. त्यांनी एक मेथड वापरली, त्याला म्हणतात रुमी मेथड किंवा तुगलुमा. तो उझबेकिस्तानचा होता, उझबेक मंगोल, आणि त्यांच्याकडे ही वॉरफेअरची एक टेक्निक होती, रुमी मेथड, तुगलुमा. इतिहास शिकवताना शिकवेन काय कशी मेथड त्यांनी वापरलेली. 1,00,000ची फौज स्लॉटर केली त्यांनी इब्राहिम लोधीची. युपीएससी आता तुम्हाला हे रिझनिंग बेस्ड प्रश्न विचारते. एमपीएससीत पण हळूहळू पॅटर्न तसेच प्रश्न, कारण त्यांना अधिकारी पाहिजे जे देशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, ज्यांना तर्क करता येईल. हा समस्या आहे तर सोडवू कशी. ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय, इतक्या फास्ट बदलतंय, तुम्हाला कंट्रोल करायला पण वेळ नाही. बाई एआय आलं, ग्रॉक आलं, डिफेक्ट चालू झाले. बाई डिफेक्ट कंट्रोल कसे करायचे, तू सोल्युशन दे आम्हाला. पुण्याचं एवढं ट्रॅफिक आहे, सिग्नल फॉलो होत नाही, बाई सोल्युशन दे. काढलं सोल्युशन, भारी. पीटीपी ऍप किती जणांकडे आहे, पुणे ट्रॅफिक पोलीस ऍप, मस्त डाउनलोड करा. मी दिवसात घरी जाता 4-5 चालना पडतो. ट्रॅफिक पोलीस कमी आहेत ना, ह्यांनी प्रत्येक सिटीजनला ट्रॅफिक पोलीस करून टाकला. ऍप डाउनलोड करा, कुठेही दिसली गाडी, फुटपाथ पार्किंग, फोटो, ते चलन फाडतायत. मी आतापर्यंत 50-60 जणांनी चलन फाडली बसल्या बसल्या. ते मॉडिफाय नंबर प्लेट काढा, फोटो द्या पाठवून, लगेच चलन येतं. दुसऱ्या दिवशी फुल सिस्टीम आहे. चलान रेड, चलान जनरेटेड, सगळे मेसेज येतात तुम्हाला. कुणाची एवढे, माझ्या बिल्डिंगच्या खाली तर मॉल आहे, एवढी मोठी पार्किंग असते ना, मी संध्याकाळी चालायला गेलो बघतच असतो कुणाच्या मॉडिफाय नंबर प्लेट आहे, फोटोच काढत जातो. 10-12 एक आणि MH12 आणि पुढे असतं ना नंबरचा पाहिजे, त्याच्यावर हार्ट काढलाय, म्हणजे मोडा सिग्नल. ह्यांना थोडी कळतंय ट्रॅफिक मोडताना की सीसीटीव्हीला फोटो काढलं नंबर थोडी दिसणार आहे त्याचा. ब्रेक करा सिग्नल. असल्यांचे फोटो काढून पुढून आणि मागून दोन्ही फोटो पाठवले, हो का, मॉडिफाईड नंबर प्लेट केलं, चला जनरेट. ह्याला म्हणतात सिटीजन एम्पॉवरमेंट. इथिक्स शिकवताना कळेल तुम्हाला. ऍडमिनिस्ट्रेशन देश सिटीजनसाठी चालवत आहे. लोकशाहीची व्याख्या काय, ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. मग इंटिग्रेट द पीपल इन गव्हर्नन्स. त्यांना हे अधिकारी पाहिजेत जे अशा सिस्टीम बनवतील, देशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. सो बेसिकली मग जो सिलेबस चेंज झालता, मग युपीएससीने का बदललेला, तर त्याच्यामध्ये हे डीपी अग्रवाल जे युपीएससीचे चेअरमन होते ज्यावेळी सिलेबस बदलला 2013ला, आता रिटायर्ड आहे, त्यांनी काय सांगितलेलं की युपीएससी माजी अध्यक्ष डीपी अग्रवाल म्हणाले की उमेदवारांसाठी फक्त माहिती गोळा करण्यापेक्षा किती सखोल ज्ञान मिळवले आहे आणि त्यांना विषय किती समजून घेतला आहे. आणि तुम्ही नंतर माझ्या लॅपटॉपचा डीपी बघचाल, गेले 8-10 वर्ष हाच आहे, एकच डीपी आहे माझा. काय होता मागाशी बघितलं असेल तर, एकच वाक्य, 2 शब्द, क्वेश्चन एव्हरीथिंग. त्यामुळे तुम्ही इथून पुढे अभ्यास करताना ते डीप नॉलेज म्हणजे काय, रट्टा मारायची नाही कुठली गोष्ट, प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. हे असंच का, प्रत्येक गोष्टीला कारण आहे, क्लिअर कट. जॉग्राफी असो, हिस्ट्री असो, प्रत्येक याच्यामध्ये आपण म्हणतो शिवाजी महाराज राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केला याच्या मागं पण खूप मोठी स्ट्रॅटेजी, पॉलिटिकल थॉट्स होते. का, कारण आतापर्यंत त्यांना फक्त जागीरदार होते ते, म्हणजे शिवाजी महाराजचे आजोबा मालोजीराजे निजामशाही जागीरदार होते, शहाजीराजे जागीरदार होते, शिवाजी महाराज पण पुण्याच्या ह्याच्यात काय होतं, जागीरदार होते. त्यामुळे नॉर्थ मध्ये आयडिया काय होती की हा जागीरदार स्वतःचं राज्य पसरवतोय, हा इक्वेलंट राजाच नाही. आणि आपण जेव्हा राज्य करतोय, दुसरी गुजरात वगैरे तिकडे गेलो, ओके,
की हे लुटारू आहेत म्हणून. मराठा राज्याभिषेक करायचा पर्पज एवढाच होता की मी जागीरदार नाही, एक स्वतंत्र धर्मधिष्ठित राजा आहे, याच्यावर राज्य करायचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि ज्याला पण माझी मदत पाहिजे असेल छत्राखाली या, आणि ते एम्पायर ते छत्राखाली लोकांना घ्यायचं माझा अधिकार आहे. स्वराज त्यांनी जे राजमुद्रा बनवली, तुम्हाला राजमुद्रा वाचल्यावर लगेच इथिक्सचा कन्सेप्ट काढला पाहिजे. हे अप्लाइड अंडरस्टँडिंग जे त्यांना एक्सपेक्ट आहे. आता जगाच्या इतिहासातला एकमेव राजा आहे जो हे बोलला की माझ्या संस्थानाचं किंवा माझ्या राज्याचं गोल काय आहे. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता साहुष्णू शिवशेषा मुद्रा भद्राय राष्ट्रे. जसं पौर्णिमेचा चंद्र वाढेल माझ्या राज्यात लोकांचं कल्याण वाढो. लोकांचं कल्याण वाढो हा म्हणणाराच पहिला एकमेव राजा आहे जगाच्या इतिहासातला. आणि एकमेव राजा जगाच्या इतिहासातला ज्याला देवासारखं पूजलं गेलं. पॉइंट इज हे का केलं हे अप्लाइड नॉलेज तुम्हाला माहित पाहिजे. शिवाजी महाराजांना रयतेचा राजा का म्हणलं जातं. अँशियंट शिकवताना 2 पेजेस तेवढ्यावर शिकवणार आहे तुम्हाला का रयतेचा राजा म्हणलं गेलं. सो तुम्हाला नुसता आता रट्टा नाही मारायचा, इश्यू समजून घ्यायचे जे त्यांना एक्सपेक्ट आहे. सो बेसिकली त्यांचं एवढंच म्हणणं आहे की उद्या जर राज्याभिषेकाला कुठल्या शाळेत तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं बीडीओ तहसीलदार झाल्यावर, तर भाषण गेल्यावर भाषणाबरोबर तुमची इज्जत उतरू नये असं भाषण द्या. कारण आता सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत आणि तुम्ही काहीतरी तिथं पचकला आणि त्याची रील झाली, लोकांचं तर हसून शिव्या बसतील त्या ट्रोलिंग वेगळ्या. मॅटर तिथं संपत नाही. आता ह्याच्यानंतर आठवड्याभराने तुम्हाला प्रेमपत्र येणार तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकारचं. ह्या शाळेत जाऊन तुम्ही खूप विचार पाजळे ह्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय. त्यानंतर तुमची म्हणणं रेकॉर्ड होऊन मग 1 आठवड्याने येणार की तुम्ही 3 महिने जरा घरी बसा सस्पेन्शनवर आणि जरा इतिहास वाचूनच परत जॉईन व्हा. जी इज्जत घालवली तुम्ही, कारण तुम्ही बोलत नाही आता महाराष्ट्राचा अधिकारी बोलतो. त्या दिवशी एकाने केक कापला माहिती आहे ना बर्थडेला तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये टेबलावर, 3 महिने सस्पेंड झाला. ते कळेल इथिक्समध्ये का. इथिक्स विषय एवढ्यासाठीच आहे. हा जो पॉइंट आहे जो सांगितला बाई, मग शिवाजीवर भाषण देताना नीटच कळलं पाहिजे एक्झॅक्टली त्या माणसाने काय केलं, कसं स्वराज्य घडवलं. आणि हा इश्यू आणि तिथं बी एंड होत नाही. 3 महिने नोकरीवर या चाल, तो जे प्रेमपत्र आलं ना डिपार्टमेंटचं ते जिंदगीवर फाईलला राहतं. आणि दर प्रमोशनला ते प्रेमपत्र बाहेर येणार आणि दुसऱ्याच्या फाईलमध्ये नाही येते प्रेमपत्र, प्रमोशन त्याला मिळणार. त्यांना फक्त क्रायटेरिया पाहिजे, तुमची 20 वर्ष सर्व्हिस झाली त्याची 20 वर्ष झाली. पण तुम्हाला नाही म्हणायला कारण लागतं प्रश्नाला. हो का कारण आहे हे ह्यांनी कांड केलेला, 3 महिने सस्पेंड होता. दॅट्स इट. कळेल प्रश्न कसं काम करतं या छोट्या छोट्या गोष्टी. सो बाई कुठली गोष्ट कन्सेप्च्युअली शिका. नुसते शिवाजी महाराज ही लढाई केली ती लढाई, अफजल खान मारला ना औरंगजेब मारला देन. आणि यंग पोरं घ्या. आता यंग पोरं का घ्या, बिहेवियरल ऍटिट्यूड चेंज मी सांगितलं ना. आपण मुद्दा काय, अग्निवीर स्कीम युपीएससीत बदल नाही झालेला, फक्त अग्निवीर मिलिटरीमध्ये पण स्कीम बदलली. यंग पोरं घेत आहेत का. आत्ताची वॉरफेअर आहे ना ती जुन्या काळची नाहीये, बंदुकी घ्या तोफा घ्या. आत्ताच्या वॉरफेअरमध्ये ड्रोन हवेत उडवा, इकडं बटणं दाबा, तिकडे ड्रोन गोळ्या घालतंय. आणि जुन्या एजेड लोकांना हे शिकवू शकत नाही. जेवढी यंग आहे ना जेनझी, पटापटा कम्प्युटरच वाढलेली आहेत, हीच पोरं लागणार आहेत ड्रोनच्या लढाया करायला. किंवा त्यांचे ड्रोन आले खालनं ड्रोन कसे उडवायचे, मिसाईल्स कसे काउंटर फायर करून उडवायचे, सगळं वॉरफेअर चेंज झालेलं आहे. त्यांनाही अशीच लोक पाहिजेत आता प्रशासनात. आणि त्याच्यामुळे आधी जी युपीएससी होती ना त्याचे जे पोरं सिलेक्ट व्हायचे ना, जर 1000 पोरं सिलेक्ट झाली युपीएससी तर त्यांचं ऍव्हरेज एज काढलं ना तर ऍव्हरेज एज यायचं 29 ते 30. आता युपीएससीला ऍव्हरेज एज आहे 24 ते 25. आणि युपीएससीचं एमपीएससीचं ऍव्हरेज एज काढलं ना तर 35च येईल बघा, 32 किंवा 35 लय वाढलेलं आहे. कारण रट्टा मारो सिलेबस होता. आताच्या सिलेबसमध्ये पण जास्त यंग पोरं सिलेक्ट होत जाणार, कारण रिझनिंग बेस्ड आहे. तुम्ही किती वर्ष वाचलं हे फरक पडत नाही. सो तुमचं एज जास्त असेल म्हणून त्याचा काय प्रॉब्लेम नाहीये. पॉइंट हा आहे की तुम्हाला रट्टा मारून 10 वर्ष अभ्यास करताय म्हणून पोस्ट निघेल याची गॅरंटी नाही. 5 वर्ष. प्रश्न रिझनिंग बेस्ड आहे, जे तुम्ही एका वर्षात पण ती मेंटॅलिटी शिकली ना 1-2 वर्षात पण काढू शकता. पहिलं 4 आणि 5 वर्षाच्या भानगडीत पडायचंच नाही. सगळे प्रश्न रिझनिंग बेस्ड आहे. 5-5 वर्ष करून पण रिझनिंग नाही आला ना पोस्ट नाही निघणार.
आणि ज्याला आलं ना ते 2 अटेम्प्ट मध्ये पण काढेल. जे सांगितलं ना रिझल्ट क्लिअर कट दाखवत आहे. एसे इथिक्स ऍप्लिकेशन ओरिएंटेशन. सो आणि ते शिकवलं की नीट समजून जातात पोरं. आणि सेकंड इयरच्या मते की देशात मूलभूत जलद गतीने बदल घडत आहेत आणि या बदलाची जुळवून घेण्याचा वेळ खूप कमी आहे. क्लायमेट चेंज, क्रिप्टो, AI इतक्या फास्ट येत आहेत आणि ह्यांना जुळवून येणारे प्रशासन जे पाहिजे पटापट AI आलं गव्हर्नन्समध्ये इन्कल्केट करा. इथं ट्रॅफिक पोलिसने AI बस कॅमेरा बसवला माहिती ना फर्ग्युसन चौकात. हे करणारे अधिकारी पाहिजेत. AIचा वापर करून ट्रॅफिक अपडेट करा. ह्या सगळ्या गोष्टी करा. सो बेसिकली मग त्यांना काय एक्सपेक्ट आहे की डायनॅमिझम आणि सिव्हिल सर्व्हिस शिकताना हा टॉपिकच मी शिकवेन. डायनॅमिझम इन सिव्हिल सर्व्हिस काय असतो पण थोडक्यात सांगायला एकाच फोटोमध्ये एका आफ्रिकेतला एक देश आहे हॉन्डुरास, गरीब देश. त्यांच्या अधिकाऱ्यांनी 300 कोटी रुपयाचा ब्रिज बनवला. आता तुम्ही म्हणसाल काय गडबड झाली. जगाच्या सगळ्या MBA पबॅडच्या क्लासमध्ये ही केस स्टडी आहे शिकवायला. आता ती एवढी ईडी नाहीत बरं का अधिकारी. त्यांनी ब्रिज व्यवस्थित बनवलेला. नेक्स्ट वर्षी नदीने आपली ट्रॅकच बदलून टाकला. ब्रिज राहिला एका बाजूला, नदी दुसऱ्या बाजूला. 300 कोटी पाण्यात गेले एका वर्षात. प्रश्न कसे बदलू शकतात, जग कसं बदलत आहे हे न कळल्यामुळं ब्युरोक्रेसी, प्रशासन देश कसं बर्बाद करते त्याचं एक उदाहरण. कळलं? आणि प्रश्नात त्यांना का सिलेबस बदललेला आहे आणि हेच तुम्हाला कळलं. मग प्रश्न जे येतात ते असेच येतात रिझनिंग बेस्ड आणि ते हळूहळू कळत जाईल. त्याचं टेन्शन घेऊ नका. क्लास त्यासाठी लावलेला आहे तुम्ही. सो हा जो पॉइंट आहे क्लायमेट चेंज ह्या सगळ्याच गोष्टींना. सो मग त्यांना जे बेसिक एक्सपेक्ट काय आहे टू कन्क्लूड आवर आर्ग्युमेंट, कुठल्या विषयाचं सखोल ज्ञान, प्रॉपर कन्सेप्च्युअल. बाई शिवाजी महाराजांनी अशीच राजमुद्रा का बनवली, राज्याभिषेकच का केला, ह्या सगळ्या गोष्टी. सिंपल राज्याभिषेकाचा पॉईंट सांगितला ना. संभाजी महाराजांची डेथ झाली 1689. येसुबाईन शाहू महाराज कैदेत होते. माघारी कधी आले? 1707. 17 वर्षाने आले. 17 वर्ष महाराष्ट्र कोणी लढवला? राजाराम महाराज, महाराणी ताराबाई वगैरे, संताजी घोरपडे, दानाजी जाधव. 1707 शाहू महाराज आले. 2 गाद्या, 2 मराठ्याच्या मध्ये खूप मोठी लढाई झाली असती. कितीतरी खून कराबा एवढा औरंगजेब करू नाही शकला, तो इथंच झाला असता एकमेकाला मारून. आणि खेडमध्ये दोन्ही फौजा एकमेकाच्या समोर आल्या. फक्त नावाला लढाई झाली. सगळ्यांनी साईड बदलून शाहू महाराजांकडे आले. का? कारण छत्रपती असल्यावर हिंदू धर्माच्या नियमानुसार थोरलाच पोरगा राज्याभिषेकाचा अधिकारी. एक 30-35 वर्षापूर्वी केला राज्याभिषेक, मी एवढी मोठी लढाई थांबवली जी झाली असती ती. सो पॉइंट एवढे का राज्याभिषेक केला, ह्याचा पुढे काय काय परिणाम झाले. शिवाजी महाराज स्वतःला मराठा जे होते देशमुख म्हणजे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणारे. शिवाजी महाराज पण एक देशमुख होते. बाकी मग मुरार जगदेवी, बाकीचे हे होते, चंद्रराव मोरे हे पण देशमुख होते. राज्याभिषेक केल्यावर शिवाजी महाराज झाले सर देशमुख. आता मी नुसता जागीरदार नाही, तुमच्या लेवलचा. आय एम 1 स्टेप टॉप आणि तुम्ही सगळे माझ्या अंडर. कमांड अँड ऑर्डर ऐकायच्याच. याच्यामुळे जेव्हा देशाला जी स्टेबिलिटी येते, कोणी कुठून उठून उठाव केला, अरे तू कर की उठाव, तो आहे सरदार, आमचा तो छत्रपतीच, आम्ही त्याच ऐकणार, आमची जनता, आम्ही छत्रपती जनता. एक राज्याभिषेक किती मॅटर करतो ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कळल्या पाहिजे, संकल्पनात्मक. मग तर्क कौशल्य, रिझनिंग, सीसॅटचा पेपर जो त्यांना एक्सपेक्ट आहे. देन अभ्यास करून मिळवल्या ज्ञानाचा उपयोग, ऍप्लिकेशन, जे मी सांगितलं ना, जे पण इथिक्स मध्ये शिकताय केस स्टडी सॉल्व्ह करता आल्या पाहिजेत. देन लवचिकतेने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे फ्लेक्झिबल विचार करता आला पाहिजे. आणि आंतरविषय बहुआयामी दृष्टिकोन, हे लय महत्वाचं, इंटरडिसिप्लिनरी. इथिक्स मध्ये पहिल्या 5-6 लेक्चरमध्येच मी शिकवेन हा कॉन्सेप्ट. इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय की एकाच विषयाचे तुम्हाला 10-12 बाजू अनालाइज करता आल्या पाहिजेत. म्हणजे 1857चा उठाव, 1857चा उठाव का झाला, तुम्ही 1-2 पॉईंट लई लिहू नका डिटेलमध्ये, 10-12 पॉईंट शॉर्ट मध्ये लिहा. 1857 उठावाची सामाजिक कारणं काय, धार्मिक कारणं काय, तांत्रिक कारणं काय, आर्थिक कारणं काय, त्याची जागतिक पण कारणं आहेत 1857 उठावाला. 1853 मध्ये इंग्रजांची आपल्यासारखीच एक वसाहत होती आयर्लंड, आणि आयर्लंडच्या लोकांनी उठाव केला ना, असे मारले ना इंग्रज आणि स्वतंत्र झाले ते. मग
आयर्लंड जर इंग्रजांविरुद्ध लढून स्वातंत्र्य होत असेल वसाहत, तर भारत बी होऊ शकतो. इंडियाच्या लोकांना लय इन्स्पिरेशन आलं. आणि आयर्लंडवर राज्य असल्यामुळं आयर्लंडचे सैनिक भारतात काम करत होते ड्युटी, आणि ते आपल्या सैनिकांना सांगायला लागले, बघा आमच्या देशाने कसा उठाव केला. आपले सैनिक त्यांनी अजून पेटवून दिले, करा तुम्ही पण उठाव. आयर्लंडचे सैनिक जे इंडिया ड्युटीवर होते त्यांना लय आनंद झाला, आपला माझा देश वेगळा झाला म्हणून. हा पण कारण आहे त्याचं. सो एकाच मुद्द्याचे तुम्ही किती बहुआयामी विश्लेषण करू शकता. तांत्रिक कारण जे आपल्याकडे रॉयल एनफील्ड गन वगैरे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती, बरेच ती कारण आहेत वगैरे. सो ते बहुआयामी विश्लेषण. आणि उच्च दर्जाची नैतिक मूल्य म्हणजे इथिक्सचा पेपर जो तेवढ्यासाठी आहे. आणि इथिक्सचा पेपर म्हणजे उच्च दर्जाची नैतिक मूल्य म्हणजे म्हणून समजा ना, इथिकल लोक. इथिक्सचा पेपर म्हणजे लोकांना वाटतं की पूजा खोडकर सारख्या मॅडम कशा पास झाल्या. इथिक्स पेपर तुमचा इथिक्स बघायलाच नाहीये. इथिक्स पेपर पूर्ण वेगळा आहे, गव्हर्नन्स अँगल येतो आहे. काही दिवसापूर्वी एका देशाने कुत्र्यान मांजरांना लिगल स्टेटस दिला, लिगल प्रोटेक्शन लॉ मध्ये. तुम्हाला असले प्रश्न येतात, लॉ मध्ये प्रोटेक्शन दिला म्हणजे काय, की नवरा बायकोची डिवोर्स झाला तर प्रॉपर्टीचं डिव्हिजन होतं. पण आता नवरा बायकोनी कुत्र पाळलं असेल तर कुत्र कोणाकडे जाणार. आतापर्यंत कायदाच नव्हता. प्रश्नापुढे हा प्रश्न आहे आजकाल. आता कुत्र कोणाकडे जाणार ना, ह्याच्यासाठी कायदा, त्यालाही लिगल स्टेटस आहे, प्रॉपर्टी स्टेटस. तुम्ही पोरांची कस्टडी मागताना तशी कुत्र्याची, कुत्र 6 महिने तुझ्याकडे राहील, 6 महिने याच्याकडे राहील. जोक नाहीये, शिकवणारे टॉपिक. पॉइंट आहे ना, लिगल कस्टडीमध्ये फक्त कुत्र्यांना मांजराला का. आणि नॉनव्हेज खाणं, इथिकल जेव्हा आपण डिस्कस करू, नैतिक मुद्दे जे तुम्हाला रिझनिंग करायचं असतं. आता मला नॉनव्हेज खायचं सोडायचं, इथिक शिकवत म्हणलं यार कशाला प्राण्यांची जीव घ्या, तर घरी होतं. तुम्हाला डेली लाईफला अप्लाय करता आले पाहिजे तो मुद्दे. इथिक शिकणं म्हणजे हेच करायचे प्रोसेस. तुम्ही डेली प्रश्न सोडवायला लागला ना इथिकली, तुम्हाला केस स्टडी सोडवायचा हाय लेवल ऑटोमॅटिक कळलं प्रशासनातल्या. आता मी घरच्यांनी नॉनव्हेज केलं, म्हणलं मी नाही खाणार आहे, मी सोडतोय. घरचे का म्हणले ठीक आहे, तू पीस नको खाऊ, नुसतं करी खा. आता हे नैतिक आहे का नाही, ही चर्चा जर तुम्हाला करता आली ना, दॅट्स इट. हेच इथिक्स मध्ये एक्सपेक्ट आहे. मग माझ्या वाईफचे बॅचमेट माझ्या परिचयाचे आहेत. आम्ही एका डिनरला पार्टीला गेलो, चिकन ऑर्डर केलं, नॉनव्हेज त्यांनी. आम्ही गप्पा मारत होतो, खायचं नाही. तर आमचे चालू झाले आर्ग्युमेंट की व्हेज नॉनव्हेज खाणं न खाणं, फायदे तोटे वगैरे वगैरे. आमचे लय वेळ मुद्दे चालू होते. त्यांची बायको म्हणली सर जाऊ दे आता खा, तशी ती कोंबडी मेली आहे, तुम्ही नाही केली तरी आमच्यापैकी कोणतरी खाणार आहे, तिचा जीव काय माघारी येणार नाही. तो पॉइंट आहे. आता ही पण तिची आर्ग्युमेंट आहे, ह्याला मला उत्तर देता आलं पाहिजे. ते म्हणजे तुमचं नैतिक तर्क कौशल्य. कळलं. मग बेसिकली बरेच लोक म्हणतात मी प्राणीप्रेमी आहे, पण नॉनव्हेज खाणारे प्राणीप्रेमी हे जगातली सगळ्यात नालायक स्पीसीज. तुम्ही प्राणीप्रेमी नाही, तुम्ही कुत्राप्रेमी आहात. आणि आपल्या कुत्र्याला बी कोंबडी चारताय आणि कुत्र्यावर प्रेम करत 2 कोंबड्या खाताय. बाई कुत्र्यात असं काय आहे जे कोंबडीत नाहीये. तिला भावना आहेत, तिला पिल्लंय, तिला तिचं आयुष्य आहे. एका बकरीत काय नाहीये जे कुत्र्याकडे मांजराकडे आहे, की बकऱ्या मारून खाल्लेल्या चालतील पण कुत्र्या मांजरांना प्रोटेक्शन पाहिजे. हे इश्यू सगळे इथिक्स मध्ये येतात, हे तुम्हाला कळले पाहिजे. कळलं. कारण प्रश्नात हाच इश्यू आहे ना, कुत्र्याला प्रोटेक्शन दिलं तर ह्याला नाही. आता वाघांना प्रोटेक्शन देतो, ह्याला कारण आहे ना, कुत्र्याला का नको. कुत्रीला बरं आहेत पुण्यात, वाघ पृथ्वीवर कमी आहेत, कारण आहे काहीतरी. पण कुत्र्या कोंबडीमध्ये कुत्र्याला प्रोटेक्शन, कोंबडीला का नाही. कायद्यामध्ये तुम्हाला असेच कायदे नाही बनवू शकत, प्रॉपर रिझनिंग लागतं. हे म्हणजे इथिक्स मधले इश्यू आहेत तुमचे, जे तुम्हाला शिकणं त्यांना एक्सपेक्ट आहे. आणि करंट इश्यूवर जास्त आणि फोकस जास्त करंटवर आहे. त्याच्यामुळं पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जी पोरं जास्त पास होतात ना, जे जुना पॅटर्न 5-5, 6-6 वर्ष लागायचे, का गेला. कारण प्रिलियम मध्ये 40 प्रश्न करंटचेच असणार आहेत तुमचे. आधी लय कमी असायचं करंट. GS 1, 2, 3 मधले पण पेपर टू पेपर होती फुल करंट. GS 1 ला इंडियन सोसायटी फुल करंट. त्यामुळे करंट टॉपिक पण जास्त आल्यामुळं तुमचा 5वा अटेम्प्ट आहे का दुसरा, त्याच्यामध्ये एवढा फरक पडत नाही. बरीच लेवल प्लेइंग फील्ड क्रिएट होते आणि त्यांना खूप जास्त फोकस एक्सपेक्ट आहे करंटवर. सो बेसिकली बघ, ज्या गोष्टी सांगितल्या, डोंट वर्क लाईक अ डॉंकी, बी अ हॉर्स. नीट स्ट्रॅटेजीने अभ्यास करा. त्याच्यामध्ये पण अजून 2-3 बरेच मुद्दे सांगायचे, पण ते खूप आहेत, ते पुढे आता लेक्चरला सांगत जाईल.